मुंबईला यायचाल, पुण्याला यायचाल, इथे उद्योग काढचाल, कुठे तर बजाज, टाटा ह्यांना द्यायचे काहीतरी पार्टाची फॅक्टरी टाकचाल. तुम्ही मोठे होचाल. गावाचं काय? तुम्ही BMW डिफेंडर अन् असल्या गाड्यात फिरचाल. अरे गावातल्या तुमचं ज्याच्याशी नाळ आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करता? दादांनी 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भरसभेत शब्द दिला होता. तुम्हाला तयारीला लागायला सांगितलं होतं. पुढचं तिकीट तुम्हाला होतं. काय झालं? राजकारणी माणसाचा का ऑडिट होऊ नये? 30 सप्टेंबर 1993ला पहाटे भूकंप झाला. मी ज्या जिल्हा परिषदचा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतो, तो पूर्ण जिल्हा परिषद सर्कलच पूर्ण उद्ध्वस्त झालं. 10,000 लोक त्यावेळेस मृत्युमुखी पडलेली होते. रडून रडून त्यांना तिथं खायला पाणी नाही, खायला काय नाही. अशा गावच्या गाव असा ढिगारा झालेला होता. सुरेश बिराजदार म्हणून आयुष्याची 3 वर्ष सतत त्या भूकंपाच्या प्रश्नासाठी संघर्ष करत होतो, लोकांसाठी संघर्ष करत होतो. वर्षभर पिकवलेला ऊस बांधावर तोडून टाकायची पाळी ज्यावेळेस शेतकऱ्याला येतं ना साहेब, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याला खूप वाईट वाटतं. मी 1992ला जे पहिली जिल्हा परिषद लढवली आणि हायेस्ट जिल्ह्यात सर्वाधिक मतानं मी निवडून आलो. मोठ्या पदावर नसल्यामुळे आमचं काही नाव राहायचं काही कारण नाही. मग ह्यांनी एवढं केलं. त्यांनी म्हणले तुम्ही भूकंपाचे लोक सगळंच फुकट पाहिजे म्हणता. हे वाक्य वापरलं. आमरण उपोषण सुद्धा आम्ही केलं भूकंपाच्या प्रश्नासाठी. भूकंपाचा विषय आम्ही कधीच मी केले म्हणून सांगितलं. ह्या शेतकऱ्याला, शेतमजुराला काय पाहिजे? त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काय केलं पाहिजे? त्यांच्या मुलांना रोजगारासाठी काय केलं पाहिजे? सगळ्या गावांनी, सगळ्या मुलांनी काही शहराकडे ओढायचं? सगळ्यांनी शहर म्हणजे खेडेगाव उद्ध्वस्त करायचे, शहराकडे यायचं? नाही. खेडेगावात रोजगार काय उपलब्ध करून देऊ नये? म्हणजे जिल्ह्याच्या साखर कारखानदारीमध्ये आमच्या कारखान्याच्या कॉम्पिटिशनमध्ये इतरांना भाव द्यावा लागतो. सज्जन लोकांनी राजकारण करायचंच नाही का? राष्ट्रीयकृत बँका ज्याची ऐपत परिस्थिती चांगली आहे, ज्याचं ITR आहे, ज्याचं बॅलन्स शीट चांगली आहे, त्याला करते. तर नवीन माणसाला कोण उद्योगात उभा करतो? त्याच्यानंतर काही केलं का? कुठल्याच अँगलने वाटत ना तुम्ही राजकारणी आहेत. अशी क्रेडिट, हजारो क्रेडिट दुसऱ्याने घेतली. खरंच राजकारणात नीतिमत्ता, तत्व राहिलेत? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर राजकारणाची पातळी कुठल्या लेवलला गेलेली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ना नीतिमत्ता राहिली, ना तत्व राहिली, ना प्रतिष्ठा राहिली, ना निष्ठा राहिली. आज पक्ष फुटतायत, पक्ष परत एकत्र येत आहेत. कोणता नेता कुठे जातोय, कोणता कार्यकर्ता कोणाच्या मागे राहतोय, याचं काही कोणाला भान राहिलेलं नाहीये. परंतु एका बाजूला राजकारण गचाळ आणि एका बाजूला युवकांनो राजकारणात या, असे म्हणणारे देखील नेते आपल्याला दिसत आहेत. आज ही जी काय राजकारणाची पातळी खालवलेली आहे, या खालवलेल्या पातळीमध्ये देखील असे काही लोक आहेत की जे पक्ष असेल, पक्षाची निष्ठा असेल किंवा विचारसरणी असेल आणि लोकांचा विचार करण्याची भावना, ह्या गोष्टी आजही जपत आलेल्या आहेत. 40-40, 50-50 वर्षापासून एकाच निष्ठेने, एकाच पक्षाला धरून, एकाच विचारसरणीला धरूनही लोक आहेत. विचार केला की का नको अशा लोकांना व्यासपीठावरती बोलवलं पाहिजे. काय राजकारणात वास्तव आहे? अजूनही ते राजकारण जे समाज घडण्यासाठी कामाला आलं, ते अजूनही जिवंत आहे. त्या विचाराचे अजूनही लोक जिवंत आहेत आणि तसं राजकारण अजूनही चालू आहे. अशा लोकांना बोलवावं आणि त्यांची एक सिरीज सुरू करावी असं वाटलं. त्याच्यामुळं माहिती घेत असताना एक नाव समोर आलं. याच्या आधी 1-2 आपण सिरीज केल्या. नाव समोर आलं ते म्हणजे माननीय श्री सुरेश माणिकराव बिराजदार. तर काही लोकांना हे नाव माहीत नसेल, परंतु त्यांनी जिथं काम केलंय त्या समवयस्क लोकांना ही कामं, त्यांची कामं माहिती आहेत. खरं तर सुरेश बिराजदारांना दाजी म्हणून त्यांची ओळख आहे. दाजी म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजितदादा गटाचे. त्यानंतर खरं तर त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर झेडपी सदस्य म्हणून त्यांनी 1992ला त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. 1997 आणि आजतागायत ते झेडपी सदस्य आहेत. त्याच्यानंतर 1993मध्ये जो काही केलारी भूकंप झाला, त्या केलारी भूकंपामध्ये खरं तर त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं का तर त्यांनी केलेलं काम, त्याच्यावरती आपण पॉडकास्टमध्ये या बोलणार आहोतच. 1996मध्ये भाऊसाहेब बिराजदार बँक त्यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांनी 2001ला कारखाना सुरू केला, परंतु त्याला संघर्ष 15 वर्ष करावा लागला. 2015ला तो कारखाना सुरू झाला आणि जिल्हा बँकेचे ते 15 ते 22 असे चेअरमन देखील होते. आता सध्या ते जिल्हा बँकेचे सदस्य आहेत. आता वेगवेगळ्या राजकीय पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे, परंतु या गोष्टींचा कुठेही त्यांनी गवगवा केला नाही. ना सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात, ना कुणाला त्या गोष्टींचा गवगवा आहे, मी हे काम केलं, मी ते काम केलं, पोस्टरबाजी ते त्यांना अजिबात आवडत नाही.
असे दाजी आज आपल्यासोबत आहेत. खरं तर राजकारणामध्ये छोट्याशा गोष्टीचा सुद्धा मोठा गवगवा केला जातो, परंतु दाजींनी पडद्यामागून एवढी कामं केलेत, लोकोपयोगी कामं केलेत, ते आपल्या वास्तव कट्ट्यावरती चर्चा करण्यासाठी आलेले. दाजी, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर दाजी, तुमचे आजोबा माजी आमदार कैलाशवासी, चुलते सॉरी, चुलते माजी आमदार, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पुढे काम करताय. या सगळ्या गोष्टीवरती तुमचा राजकीय प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तुम्ही आजपर्यंत केलेली कामं आम्हाला जाणून घ्यायची आहेत. तत्पूर्वी मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो. संपूर्ण धाराशिव तुम्हाला दाजी म्हणतं. नक्की दाजी म्हणण्यामागचं कारण काय? त्या विषयावर असं काही ठोस काही सांगता येणार नाही किंवा दाजी कुठून पडलं आणि काय पुढं झालं, म्हणजे बरं. पण म्हणतात सगळे, म्हणजे असं काही मुद्दाम म्हणून काही कोणी ठेवलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे त्याच्यामागे अशी पार्श्वभूमी काही नाही, नाही. काय विषय. पण तुम्ही आज आम्ही पाहतोय की ज्यावेळेस तुमच्याविषयी मी माहिती घेत होतो, तुम्ही भरपूर कामं केली. विशेष करून मला उल्लेख करावा वाटतो की 1993ला ज्यावेळेस भूकंप झाला किल्लारीला, त्यावेळेस तुमचं काम उल्लेखनीय. कदाचित ते काम त्या काळातल्या लोकांना माहिती असेल. आज जर ते नेटवर सर्च केलं तर आमच्यासारख्या तरुण पिढीला किंवा आमच्याही मागच्या लोकांना त्याविषयी जास्त माहीत नाही. परंतु ज्यावेळेस तुमच्या समूहिक माणसांकडून आम्ही माहिती घेत असतो किंवा तुमच्या भागातील लोकांकडून माहिती घेत असतो, त्यावेळेस ती माहिती सांगत असताना पहिलं नाव तुमचं येतं. कारण ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस 4 तासामध्ये तुम्ही जाणारे तिथं तुम्ही होते, मदत केली, त्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. परंतु ह्या सगळ्या राजकारणामध्ये येण्यापूर्वी काहीतरी प्रत्येकाचं एक विजन असतं. तुम्ही बी सिव्हिल त्यावेळेस म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती, तुम्ही कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर झाले असते, सगळे झाले असते. राजकारणात येण्याचं का ठरवलं होतं? नाही, तसा मी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर एकतर सर्व्हिस करणे किंवा आता सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणे, हे 2च उद्देश असतात. असे काही इंजिनियर म्हणल्यानंतर त्या फील्डमध्ये गेलेला असतो. असं काही राजकारणात येण्याचं कुठलंही ध्येय नव्हतं, पिंड नव्हता किंवा मुद्दा म्हणून काही राजकारणात आलो असंही झालेलं नाही. ते प्रवाहात ओढला गेलो असा विषय झालेला आहे. बरं, आपण मला तो प्रश्न सारखा राहून खुणवतोय की जो भूकंप झाला होता, भूकंपामध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं की भूकंपाविषयी जर तिकडे लोकांना विचारलं काही तर तुमचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं. काय प्रसंग होता? कारण तुम्ही घटनास्थळी होते. नाही, काय झालं, मी 1992ला जे पहिली जिल्हा परिषद लढवली आणि हायेस्ट जिल्ह्यात सर्वाधिक मतानं मी निवडून आलो. कमी वयाचा होतो, अजून आणखी माझं लग्नही व्हायचं होतं. आणि 30 सप्टेंबर 1993ला पहाटे भूकंप झाला आणि ज्या भूकंपाचा एरिया होता, मी ज्या जिल्हा परिषदचा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतो, तो पूर्ण जिल्हा परिषद सर्कलच पूर्ण उद्ध्वस्त झालं. माझ्या तालुक्याची बहुतांशी गावं म्हणजे उमरगा, लोहारा, त्यावेळेस उमरगाच होता, आणि औसा तालुक्याचे ह्या सेंटरला ते केंद्रबिंदू होता. आणि तिथून ह्या भूकंप झाला आणि भयानक उद्ध्वस्त झालेला. भयानक 10,000 लोक त्यावेळेस मृत्युमुखी पडलेली होते. बापरे. म्हणजे ती भीषण परिस्थिती होती. आणि माझ्यासारखा तरुण त्यावेळेस म्हणजे प्रचंड काम केलं. म्हणजे आता सांगत बसलं तर भूकंपाविषयी सांगायचं म्हणलं तर 2 तास तुम्हाला आपल्याला पुरणार नाही. तरी पण त्यातले महत्वाचं काहीतरी कळू आणि लोकांपर्यंत ते जाणं पण कसं झालं किंवा भूकंप झाला, आम्ही त्याच्यामध्ये होतो. आणि त्यावेळेस डॉक्टर पदमसिंह पाटील साहेब आपले कॅबिनेट मंत्री होते. आदरणीय शरदरावजी पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. हे लगेच आले. परंतु आम्हाला ज्यावेळेस समजलं ह्या गोष्टी किंवा भूकंप झाला आणि आपली सगळी गावं, उमरगा तालुक्यातली सगळी गावं, मॅक्झिमम गावं उद्ध्वस्त झालेली आहेत, हजारो लोक मेलेले आहेत, आम्ही धावूनच गेलो त्यावेळेस. म्हणजे सर्वप्रथम जे जखमी आहेत त्या जखमींना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खूप मोठं काम होतं. आणि तिथून मिळेल त्या गाडीनं आम्ही दवाखान्यापर्यंत पोहोचवलं. आणि उमरग्यासारख्या ठिकाणी सर्व डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स असतील, सरकारी डॉक्टर्स असतील, सगळे एकत्र येऊन त्या लोकांना ट्रीटमेंट देण्याचं काम केलं. ते उल्लेखनीय काम डॉक्टरांकडून झालं. पुढं चालून बोलत असताना म्हणजे ते डेड बॉडीला अक्षरशः पदमसिंह पाटलांनी सांगितलं, अरे म्हणलं हे प्रेत झाकायला तरी काही, म्हणजे दुकानं उघडावं लागले सगळं बंद करून, मग काही कपडा झाकण्यासाठी, म्हणजे कफन त्यांच्यापासून, म्हणजे जे जिवंत आहेत म्हणजे वारले, परंतु त्या घरची व्यक्ती रडून त्यांना तिथं खायला प्यानी नाही, खायला काय नाही.
अशा गावच्या गाव असा ढिगारा झालेला होता. बापरे. म्हणजे कसं आमच्याकडल्या भागामध्ये तसं आम्ही बिलो पॉवर्टी लाईन, हं. म्हणजे कमी उत्पन्न गटातील लोक असल्यामुळे मातीची दगडाची घरं बरोबर. जुन्या काळामध्ये सगळी तीच होती. आणि ती टोटल पडली, म्हणजे एक मोठा ढिगारा एका एका गावचा झाला. हं. आणि त्या घरची लोक म्हणजे आपले सगळंच उद्ध्वस्त झाले आणि तोंडाला कोरड पडून ओरडत होती. म्हणजे सगळे भीषणाव परिस्थिती. त्या लोकांना पाणी देणं, त्या लोकांना काहीतरी खायला देणं आणि जे जिवंत आहेत त्यांना तरी वाचवणं. ते टाहो पडून रडत असताना ते मृत्युमुखी पडणे ही आमच्या पुढे काळाची गरज होती. बरोबर. म्हणजे आम्ही टँकर पाठवण्याचं काम केलं. मला आठवतंय की बाबा केळीची गाडी आता काय खायला घालायचं. म्हणजे आमच्यापासून आळंद आहे, इकडं बसव कल्याण आहे, गुलबर्ग आहे, सगळीकडून आम्ही ट्रकच्या ट्रक केळी मागवली. हं. त्या लोकांना तिथपर्यंत पोहोचवलं. मग त्यांच्या अंत्यविधीपासून सगळे प्रयत्न आमच्याकडून झाले. बरं. त्याच्यानंतर लगेच दुसरा विषय काय झाला, की आता त्यांना राहायला काहीतरी पाहिजे. त्यांना टेंट तर पाहिजे. टेंट एवढे उपलब्ध नव्हते. म्हणजे तात्पुरतं शेड मारण्यापासून, म्हणजे ह्याच्यामध्ये शरदरावजी पवार साहेब आणि डॉक्टर पद्मश्री पटेल आमच्या भागामध्ये, औसा तालुक्यामध्ये विलासराव देशमुख साहेब यांनी प्रचंड मेहनत घेतली. लगेच आदेश दिले. शेड मारायला चालू झाले. जेवढी घरं तेवढी शेड मारून लोकांना शेडमध्ये शिफ्ट करण्याचं काम चालू झालं. त्या लोकांना खाऊ कसं घालायचं? पवार साहेबांनी त्या काळामध्ये बैठका घेतल्या. महाराष्ट्रभर, देशभर, जगभर ते आव्हान केलं. वेगवेगळ्या NGO झाल्या बरं. आणि मग त्यांनी ते लोकांना जेवण चालू केलं. म्हणजे सोलापूरसारख्या ठिकाणून जेवण आणणं, इथं करणं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे माझाच मतदारसंघ असल्यामुळं जे नेत्यांनी केलं, परंतु ग्राउंड लेवलला मी करत होतो. बरं. मी म्हणायला काही हरकत नाही. आम्ही पण आहोत. परंतु सुरेश बिराजदार म्हणून आयुष्याची 3 वर्ष सतत त्या भूकंपाच्या प्रश्नासाठी संघर्ष करत होतो. लोकांसाठी संघर्ष करत होतो. म्हणजे तात्पुरत्या शेडच्या नंतर त्यांची कायमस्वरूपी घर. पवार साहेबांनी निर्णय घेतला की सगळ्याला घरं बांधून द्यायचे. बरं. परंतु जमीन उपलब्ध करायची. बरोबर. जमीन उपलब्ध झाल्यानंतर किंवा जमीन उपलब्ध करत असताना शेतकऱ्यांना समजून सांगावं लागतं. त्याच्यात दुसरा प्रश्न, माझा शिवार इकडल्या भागात आहे, माझं गाव तिकडं शिवार. बरोबर. अजून एक महत्त्वाचा त्या पिरियडमध्ये एक काम झालं, की एक सॅटेलाईटचा नकाशा आला. हं. कुठून आला? गॉड नोज. आणि त्या सॅटेलाईटच्या नकाशामध्ये अशा काही लाईनी होत्या आणि त्या लाईन त्या भूकंपामुळे क्रॅक लाईन आहेत आणि त्याच्यापासून गाव लांब व्हायला पाहिजे, ही अधिकाऱ्यांची सगळ्यांची आदेश. बरं. किंवा ते क्रॅक लाईन आहे त्याच्यापासून लांब जायला लांब. पाहिजे. एक तर घरं हे पूर्वीची ओढ्याच्या, नाल्याच्या, नदीच्या कडला कडे. राहायची. बरोबर. तिथं पाया राहायचा नाही. तर नवीन घर बांधत असताना हार्ड स्टार्टा पाहिजे, म्हणजे कठीण खडक पाहिजे आणि त्या क्रॅक लाईनच्या लांब व्हायला पाहिजे. म्हणजे आता चिंचोलीसारखं, राजेगावसारखं गावं ही सुद्धा आपल्या जुन्या गावापासून लांब आली. मग आम्हाला तो विषय महत्त्वाचा होता, की बाबा ते गावं शिफ्ट करत असताना तिथं हार्ड स्टार्टा पाहिजे, बरोबर. तिथं कठीण पाहिजे, पाया चांगला लागला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं करत असताना मग लोकांना समजावून सांगणं, लोकांना एकत्र गाव करणं. नाहीतर 2 गट राहायचे. आमची ग्रामपंचायत निवडत असताना 2 गट असतात. एक गट इकडं म्हणला की दुसरा गट तिकडे. तिकडे म्हणणं. आम्हाला ते वैयक्तिक लेवलला बैठका घ्याव्या लागायच्या. बरं. अधिकाऱ्यांना, कलेक्टरना घेऊन आम्ही बैठक. आता तुमचे भूषण गगराणी साहेब, हं. आता मला वाटतं मुंबई कॉर्पोरेशनचे आयुक्त आहेत. येस. भूषण गगराणी साहेब, मी स्वतः, हं. आम्ही कितीतरी गावात बैठका घेतल्या. बरं. गाव एकत्र करण्यासाठी. कुठं करायचंय गाव? गाव तुमचं इकडे करायचंय, इकडे नाही बाबा, हे गाव इथं केलं तर बरं राहील. हार्ड स्टार्टा आहे. आणि त्यातल्या त्यात मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी समजत बरोबर. होत्या. एक गोष्ट मी आवर्जून आज सांगू इच्छितो, किंवा ते गोंधळ झाला, गावाच्या गाव शिफ्ट व्हायले. मी एक गोष्ट बघितली. तोच नकाशा मी जरा ऑब्झर्व केला आणि ती नकाशा म्हणजे तशा ह्या नाल्याच्या, नद्याच्या लाईन मला वाटल्या. मी त्यावेळेस जे सचिव होते, सिद्धू म्हणून, हं. भूकंप पुनर्वसनाचे सचिव होते. त्यांना एकदा बसलं आणि सांगितलं, साहेब हे काही क्रॅक लाईन मला वाटत नाही. हे मला मान्य आहे, म्हणलं तुम्ही आता ते कुठून आणलं असेल, नासा Satellite बिसा mass. कुठून सॅटेलाईटचं आणलं मला माहीत नाही. पण मला ग्राउंड लेवलला ही जे लाईन वाटतात, ही नाल्याच्या वाटतात, नदीच्या वाटतात, ओढ्याच्या वाटतात. बरं. परंतु ते कुणी तिच्यावर त्यावेळेस ते एवढं वातावरण हे होतं, कुणी त्याच्यावर अभ्यास करायला हे काही नव्हतं. परंतु ते तशा पद्धतीने गावाच्या गाव शिफ्ट झाली. पुन्हा त्याचं चांगले पुनर्वसनाचे बांधकामाची क्वालिटी चांगली व्हायला पाहिजे.
चांगल्या NGOज आल्या पाहिजेत. NGOनी पैसे कमवण्यासाठी काही आलेले NGO होत्यात. तशा NGOना तिथं संधी मिळायला नको. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईनं आम्ही काम केलं. आणि कसं असतंय, आम्ही मोठ्या पदावर नसल्यामुळे आमचं काही नाव राहायचं काही कारण नाही. मग ह्यानी एवढं केलं, पण बरोबर. आमचा कधी आणि आम्ही कधी अपेक्षाही करत नाही. नाही, माझी कर्तव्य होतं. मला त्या लोकांनी निवडून दिलं होतं. हायेस्ट मी जिल्हा परिषदला निवडून आलेलो होतो. पण तो माझा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून नाही. तो पूर्ण पुनर्वसित भाग. प्रचंड काम 3 वर्ष म्हणजे 1993 पासून 30 सप्टेंबर 1993 झाला. 95 पर्यंत पवारसाहेब मुख्यमंत्री होते. बरोबर. 95ला सरकार गेलं. शिवसेनेचं सरकार आलं. हं. मग तिथं काही लक्ष द्यायला कोणी नव्हतं. जी पवारसाहेबांची भावना होती, डॉक्टर पदमसिंह पाटलांची भावना होती, ती भावना राहिली नाही. मग ते काही टाळाटाळ चालू झालं. मग आम्हाला उपोषण करायची पाळी. मी हायकोर्टात स्वतः गेलोय. माझ्या नावानं याचिका दाखल केली. क्या बात आहे. आपले देशमुख साहेब, BN देशमुख जज होते. येस. मी अक्षरशः त्यावेळेच्या सरकारी वकिलाच्या घरी जाऊन सांगितलं, साहेब ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे आमच्या विरोधी सरकारी वकील म्हणजे आमच्या विरोधी. बरोबर. त्याला जाऊन सांगितलं. तर नाव सांगत नाही, मला माहित आहे. मी त्यांच्या घरी जाऊन भेटलो, साहेब एवढं झालंय आणि मला मदत करा. ही कामं राहिलीत. त्याने म्हणले, तुम्ही भूकंपाचे लोक सगळंच फुकट पाहिजे म्हणता. हे वाक्य वापरलं. बर. मी नाराज झालो. कोर्टात गेलो. कोर्टात आर्ग्युमेंट चालू आहे. आर्ग्युमेंट म्हणजे मागणी फक्त आमच्या वकिलांनी मांडली. समोरच्या वकिलाला काहीही सुद्धा करायची गरज भासली नाही. BN देशमुख साहेब जज होते. त्यांनी धाड निर्णय देऊन टाकला. क्या बात आहे. एवढा आनंदी झालो ना. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्याकडे काही तांडे राहिले होते. त्याच्या आम्ही उपोषण केले. म्हणजे आमरण उपोषण सुद्धा आम्ही केलं भूकंपाच्या प्रश्नासंदर्भात. म्हणजे सगळ्या गोष्टीनं भूकंपाचा एक खूप मोठा विषय आमच्या आयुष्यामध्ये येऊन गेला. खूप लोकांचा हानी झाली. त्याच्यातून आजही साहेब आम्ही बाहेर पडलो नाही भूकंपग्रस्त. कारण आज काय झालं, एखादी ग्रामपंचायत आहे, त्याचं ग्रामपंचायतचं बजेट जुन्या गावाप्रमाणे, म्हणजे जे जुनं गाव होतं तेवढं दुरुस्तीचं. आज मोठी गावं झाली. बरोबर. म्हणजे सास्तूरसारखं गाव जिथं 40-45 नाही, मला वाटतं 50-60, माझ्या गावाला 39 किलोमीटरचे रस्ते, हे कशी दुरुस्त होणार? आम्ही आजही झगडतोय त्या प्रश्नासंदर्भात, झगडतोय भूकंपाच्या विषयावर किंवा तरुणांना त्याच्यामध्ये. आदरणीय साहेबांनी, पवार साहेबांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. त्या रिझर्वेशनसाठी आम्ही भांडतोय, कारण दुसरी लोक अजूनमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत. त्याच्यासाठी आता संघर्ष करतोय. प्रत्येक आमदारांना भेटतोय किंवा ह्याच्यामध्ये दुरुस्ती करा. कोकणातली काही मंडळी पण इथं आलेत. आमचा त्यांना विरोध नाहीये, पण त्यांचे पुढची पिढी आली, त्यांना जास्त जाऊ दे, तो विषय माहीत नाही. परंतु त्याच्यामध्ये तरुणांना वाव देण्यासाठी राहिलेल्या प्रश्नासंदर्भात अजून काही गावाचे, अजून काही तांडे, छोट्याशा वाड्या अजूनही राहिलेत पुनर्वसन व्हायचे. पण ते आता काय सरकार करेल माहित नाही, पण आमचं संघर्ष करण्याचं काम आहे, आम्ही करतो. तुम्ही एवढे दिवस एकदम शांततेमध्ये राहून, पडद्यामागे राहून एवढा मोठा संघर्ष केला. म्हणजे हा संघर्ष आता तुमच्यासाठी छोटा राहिला आहे. पण त्याची मला एक लक्षात आलं नाही, आज सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावरती साधा एखाद्याचा केक कापला तरी मोठे मोठे होर्डिंग लावतात. तुम्ही एवढे मोठे कामं करताय. तुम्ही किल्लारीच्या भूकंपामध्ये एवढी मदत केली, एवढं सगळं घडवून आणलं, पण कुठेच आम्हाला सोशल मीडियावरती सापडत नाही. ते नाही, तो विषय म्हणजे भूकंपाचा विषय मी केले म्हणून सांगितलं. आज फर्स्ट टाइम मला वाटतंय हे केलंय मी. म्हणजे 25 वर्ष भूकंपात झाले, मोठा कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेसच्या NGOना मी सगळ्यांना बोलवलं. आदरणीय पवार साहेबांना बोलवलं, पदमसिंह पाटलांना बोलवलं, त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांना बोलवलं. एक तुम्हाला उदाहरण देतो. एक मुलगी, गावचं नाव नाही आठवत ना, पमादेवी जवळ गेला, काहीतरी जिवंत सापडली आणि एका मिलिटरीमॅननं ती शोधली. त्या मिलिटरीमॅनला शोधलं आम्ही. म्हणजे तो आता काहीतरी मोठ्या पदावर शोधलं. त्या ज्याने मुलीला शोधलं, ती मुलगी आज डॉक्टर झाली आणि त्याच गावात प्रॅक्टिस करते. क्या बात आहे. म्हणजे ह्याचा कुठेतरी आभार मानला पाहिजे. आणि हे मी 2 वेळेस केले. 25 वर्ष झाले त्यावेळेसही केलं, 30 वर्ष झाले त्यावेळेसही केलं, किंवा त्यांचे आभार आम्ही मानलं पाहिजे. भूकंपग्रस्तांनी आभार मानलं. हे काही पब्लिसिटी करण्याचा स्टंट नाही सर. मी अजिबात करणार नाही, ह्या विषयावर म्हणणार नाही. आम्ही केलंय, लोकांना माहित आहे, पुढच्या पिढीला माहित नाही. त्यावेळेस जन्मले नव्हते ती मुलं, आज पुढे आलेले. बरोबर. त्यांना काहीच माहिती नाही. परंतु खूप मोठं काम झालं. नेत्यांनी प्रचंड काम केलं. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती होती, पेरणीचे दिवस होते. पेरणी दिवस असताना लोक घरात तर एवढी आपल्या घरची माणसं मिळाली, अक्षरशः एखादा दुसरा माणूस अख्ख्या घरात राहिलाय. 10-10 लोक मेलेली आहेत. त्यांनी पेरणी काय करणार, होऊ शकत नाही. साहेबांच्या लक्षात, पवार साहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी विजय बोराडे सारख्या माणसाला
आदेशित केलं किंवा त्या भागामध्ये त्यांच्याकडे पेरणी यंत्र होते. आमच्याकडे ट्रॅक्टर बिक्टर हा विषय नव्हता. त्यांना आदेश केलं ते ट्रॅक्टर घेऊन पेरणी करायला आले आणि ह्या सर्व एनजीओनी शासनाने लोकांची पेरणी करून दिली. क्या बात आहे. कसं आहे, उद्ध्वस्त झालेलं झालं. पुढं काय, शेती उद्ध्वस्त व्हायला नको सर. बरोबर. त्यावेळेस जर पेरणी झाली नव्हती शेती उद्ध्वस्त झाली असते, उद्ध्वस्त लोक झाली शेताकडे गेले नसते. बरोबर. पण ते पीक आलं, पिकाकडे लोक बघितली, आशेनं बघितली आणि मग त्या उत्पन्नाकडे बघितली, त्या धान्याकडे बघितली. मग लोकांना जगण्याची आशा. बरोबर. आणि वस्तुस्थिती आहे बरं का, नेत्यांनी या भूकंपग्रस्तांच्या पाठीवर हात ठेवला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमचा छोटा हात असेल पण तो आम्ही आधार दिला. बरोबर. अक्षरशः आम्ही रात्री 10-10, 11 वर सकाळी 6ला जायचं. म्हणजे पदमशी-पडलाचं प्रचंड काम सर. घराच्या बाहेर टेंटमध्ये आम्ही झोपायचं. त्यावेळेस तो फोन असं मोबाईल नव्हता. ते आपलं वायर घरातून लांब काढून ते आपला फोन बाहेर ठेवायचा उशाला. 6 वाजता फोन, सुरेश तयार झालेत का, निघा. 6 वाजता निघायचं, रात्री 10 पर्यंत. कुठं जेवण नाही, काय नाही, काय नाही. कुठे डे अँड नाईट फिरायचं. क्या बात आहे. प्रचंड. नाही, खरं तर हे जे काम आहेत हे तुम्ही जे सांगताय आमच्या अंगावरती काटा येतो आत्ताच ऐकताना. ती सिच्युएशन तुम्ही हँडल केली आणि तुम्ही जे सांगताय ना की मोठ्या नेत्यांनी केलं, आम्ही छोटे कार्यकर्ते होतो. खरं तर हे तुम्ही करत होतात म्हणून ते नेत्यांना करता आलं. ते बरोबर आहे. त्यांना फिडिंग खालून पाहिजे ना. बरोबर. गावात काय पाहिजे, गावातली काय गरज आहे, गावात पुनर्वसन करताना घरं आमची ग्रामीण भागातली कशी होती, अगदी. कशा पद्धतीने पुनर्वसन, प्लॉट मोठे पाहिजेत तिथं. त्या घरामध्ये समाज म्हणजे आपल्या लोकांना शेतकरी समाज, आपला भाग म्हणजे काय, शेतकरी. त्या शेतकऱ्याला त्यांचं धान्य ठेवायला पाहिजे, त्यांना जनावरं बांधायला पाहिजे, त्यासाठी मोठी घरं पाहिजेत. सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही इन्व्हॉल्व होतो. बरोबर. म्हणजे नेत्यांनी केलं, त्याचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही केलं. बरोबर. नक्कीच तुम्ही म्हटले की या गोष्टींचं श्रेय घेतलं नाही पाहिजे किंवा नाही घेतलं तो पाहिजे. क्षण काही नव्हता. विषय चर्चेचा. पण दाजी तुम्ही आजपर्यंत कुठल्याच गोष्टीचं श्रेय नाही घेतलेलं. कारण कुठेच चलत तुम्ही सोशल मीडियावरती दिसत नाहीत किंवा कुठेच तुम्ही दिसत नाही. ठीक आहे, त्या गोष्टीवरती मला यायचंय. कारण आज फक्त एका फोटोसाठी सगळ्या घडामोडी घडत असतात हे सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं मागे जर गेलं आपण तर तुमचा जो काय राजकीय प्रवास होता, तुम्हाला बहुसंख्य मताने पहिल्यांदा JDP वरती निवडून दिलं होतं जिल्हा परिषदेला. काय नक्की त्याच्यानंतरचा तुमचा राजकीय प्रवास कसा राहिला? नाही, कसं झालं, जिल्हा परिषद सदस्य म्हणून चालू झालं आणि आम्ही कधी मोठ्या पदाची अपेक्षाही नाही केलो. लोकांची कामं करीत राहणार. राजकारण म्हणजे काय साहेब, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत राहायचं असतं. बरोबर. आपण ग्रामीण भागातील माणसं. ग्रामीण भाग म्हणजे काय, शेतकरी, शेतमजूर. बरोबर. हेच ना समाज. ह्या शेतकऱ्याला, शेतमजुराला काय पाहिजे, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काय केलं पाहिजे, त्यांच्या मुलांना रोजगारासाठी काय केलं पाहिजे. तुमच्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळं उपलब्ध आहे. मग सगळ्या गावांनी, सगळ्या मुलांनी काही शहराकडे ओढायचं. सगळ्यांनी शहर म्हणजे खेडेगाव उद्ध्वस्त करायचे, शहराकडे यायचं. नाही. खेडेगावात रोजगार काय उपलब्ध करून देऊ नये, त्यांना तिथं रोजगार उपलब्ध केलं तर तो मुलगा तिथंच राहील, आई वडिलाची काठी बनेल. आज मी कितीतरी घरं बघाले, मुलं शहरात आहेत, आई वडील म्हातारे तिथं आहेत, त्याला सांभाळणारा कोणी नाही, त्याला दवाखान्यात न्यायला कोणी नाही. तिथंच आपण रोजगार उपलब्ध, तिथंच त्याला व्यवसाय निर्माण केला पाहिजे. ह्या गोष्टीची मला जाणीव होती. बरं. म्हणजे मी बघत होतो किंवा या गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला इथंच नोकरी मिळाली पाहिजे. त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला, त्याच्या कष्टानं केलेल्या जी मेहनत आहे त्याचं चीज झालं पाहिजे, त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. तेव्हा आमच्या हातात जेवढं होतं आम्ही केलं. म्हणजे त्याचा भाव द्यायचा माझ्या विषय आहे का, नाही, तो सरकारचा विषय त्याच्या धान्याला. परंतु आता उदाहरण घ्या, ग्रामीण भागामध्ये शाश्वत पीक, एक आर्थिक उन्नती साधणारं, शेतकऱ्यांना देणारं पीक म्हणजे ऊस. बरोबर. आणि तो ऊस आमच्या भागामध्ये म्हणजे रक्त आटवून पिकवलेला ऊस, वर्षभर पिकवलेला ऊस बांधावर तोडून टाकायची पाळी ज्यावेळेस शेतकऱ्याला येतं ना साहेब, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याला खूप वाईट वाटतं. आणि तसंच झालं 95 ते 2000च्या पिरियडमध्ये आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या भागामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा ऊस ज्यावेळेस तोडून बांधावर टाकायची पाळी आली, कुठलाही कारखाना नेत नव्हता. का बरं? नाही, कॅपॅसिटी आहे त्या कारखान्याची कमी, सगळ्यांचा ऊस नेऊ शकत नाही. ह्यांचा ऊस तोडून पाळी आली
म्हणजे माझे काका भाऊसाहेब ज्यावेळेस आमदार झाले त्याही परिस्थिती 1982ला तशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी आमदार झाले आणि ऊस प्रचंड झाला. मग त्यांनी शपथ घेतली, की बाबा जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याचा ऊस जात नाही, मी शपथ घेणार नाही विधानसभेमध्ये. म्हणजे जोपर्यंत गाळप होत नाही गाळप तोपर्यंत होत घेणार. नाही तोपर्यंत. एक महिना त्यांनी मला वाटतं उमरगा चौरस्त्यावर बसले. कलंबर, भीमा जिकडं पाठवता येईल तिकडे गाड्या पाठवल्या आणि ऊस गाळप केला. तेव्हापासूनची परिस्थिती आम्ही बघितलंय. त्यामुळे आम्हाला ती म्हणजे खूप वाईट वाटायचं. म्हणून आम्ही साखर कारखाना आम्ही त्याच भावनेतून तुम्ही साखर कारखाना उभा केला. क्या बात आहे. मग तो कारखाना म्हणजे तुम्ही चालवाय घेतला होता की डायरेक्ट नव्यानेच कारखाना सुरू केला होता? नाही, ही परिस्थिती बघून आम्हाला वाटलं की या भागामध्ये साखर कारखाना होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आम्ही तरुण पोर, आम्ही आमच्या विचाराची सगळी मंडळी एकत्र बसलो. काय करायचं, आपण प्रयत्न करून बघूया. सगळे आमदार खासदार करते तर आपण कार्यकर्ते म्हणून काय हरकत आहे का? बरोबर. आणि आम्हाला नेत्यांनी, पवारसाहेब असतील, डॉक्टर पद्मश्री पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, सर्वांनी मंडळींनी सहकार्य केलं. नाही, पण आज जर विचार केला तर एखादे छोटे वडापावची टपरी टाकायची असेल तरी तरुण विचार करतो, हे चालेल का, याला भांडवल कुठून आणायचं, हे कसं होऊ शकतं, खरंच मला यश येईल का? तुम्ही एवढं मोठं धाडस केलं काय? आम्ही घेतलं धनुष्यबाण उचल परंतु ते सक्सेस झालं. सर खूप उशीर गेला. आयुष्याच्या तरुणपणाचे 15-20 वर्षे आमचे त्या कारखान्यात गेले. कसे? म्हणजे 2001ला रजिस्ट्रेशन झालं. त्या कारखाना 2012ला सुरू झाला. हो, 2001ला रजिस्ट्रेशन हां. झालं. कसं असतं, एखाद्या सहकारी साखर कारखान्याला एक रकमी शेअर भाग भांडवल मिळालं पाहिजे आणि शासनाचं भाग भांडवल मिळाल्याशिवाय बँका कर्ज देत नाहीत. बरोबर. शासनाचं भाग भांडवल मिळायला 2000, शेवटचा हप्ता हा 2015ला. अच्छा. 2001 ते 2015, जिथं आमचं शासन 15 वर्ष होतं. तरीही 15 वर्ष गेली. तरीही 15 वर्ष गेले. शेवटचा हप्ता हा मला जे आठवतं ते भाजपचं सरकार आलं, चंद्रकांत दादा सरकार, त्यांच्या सही झाल्यावर माझा शेवटचा हप्ता मिळाला. प्रत्येक मार्चला आम्ही येऊन बसायचं मंत्रालयात. कुठंतरी 1.5 कोटी 2 कोटीचा हप्ता, तो शेअर कॅपिटलाचा तुकडा मिळायचा. त्याच्यावर वर्षभर काहीतरी करत बसायचं, थोडं बहुत फाउंडेशन करायची. असं करून करून 15 वर्ष शेअर कॅपिटल मिळालं नाही. त्याच्याशिवाय काय झालं, जिल्हा बँकेची अडचण आली. आमची लीड बँक जिल्हा बँक प्रचंड अडचणीत आली. खूप मोठा स्कॅम म्हणजे त्या बँकेत झाला. म्हणजे जे खूप वाईट आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीने झालं. तो स्कॅम झाला. ते आमच्या जिल्ह्याचं सहकार क्षेत्र उद्ध्वस्त झालं. आजही ते उभारू शकलं नाही. ती जिल्हा बँक उभारू शकली नाही. एवढा मोठा स्कॅम? खूप मोठा स्कॅम. ते त्याच्यावर बोलायचं म्हणलं तर तासभर बोलतो. सगळं माहिती आहे, पण कुणावर नावं ठेवायची नाहीत. पण माझ्यासारखा कार्यकर्ता माझंच नाही, आमच्यावर अवलंबून असणारे म्हणजे साखर कारखान्याचे सभासद आहेत, हजारो सभासद आहेत. त्यांना पण अडचण होऊन बसली ना. तो साखर कारखाना 2002 सालीच चालू झाला असता. ती लीड बँक अडचणीत आली, शासनाने भाग भांडवल दिलं नाही. मग आम्ही आपलं करत करत थकलो नाही, थांबलो नाही, संघर्ष प्रचंड केला. कधीही एक दिवस आज जायचंय आणि उशीर उद्या जाऊ असं म्हणलं नाही. त्याच दिवशी जाणे, त्या फाईलच्या मागे राहणे केला. आणि आज मला आनंद आहे, आमच्या साखर कारखान्याच्यामुळं खूप चांगला भाव, वेळेवर पेमेंट, अजितदादांच्या सहकार्यामुळं, अजितदादा पवारांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. आणि जिल्ह्याचं अर्थकारण बदललं. म्हणजे जिल्ह्याच्या साखर कारखानदारीमध्ये आमच्या कारखान्याच्या कॉम्पिटिशनमध्ये इतरांना भाव द्यावा लागतो. बरं. त्यामुळं साखर कारखानदारी जिल्ह्यातल्या साखर कारखानदारीमध्ये कॉम्पिटिशन तयार झालं आणि सगळ्या कारखान्याला त्या तुलनेत भाव द्यावा लागला. आधी भाव मिळत नव्हता, खूप कमी भाव, वेळेवर पेमेंट, Competition वर्षभर नव्हतं. 6-6 महिने वर्षभर पेमेंट व्हायचं नाही. बरं. कोणी विचारायला भाग नाही. त्याचा आनंद माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला का होईना प्रचंड आनंद आहे, किंवा आपण हे करून दाखव. मग ते तुम्ही जो कारखाना केला त्याची क्षमता मग बाकीच्या कारखान्यांची क्षमता काय फरक होता की नाही? परत आता कसं झालं, आम्ही तो कारखाना रेंट आउट केला. म्हणजे 15 वर्ष जो असा अडचणीत आल्यावर कर्जाचा डोंगर होतो, आणि ज्या उद्देशासाठी आपण साखर कारखाना काढतो, कशासाठी काढला, किंवा शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाला पाहिजे. नुसतं शेतकऱ्यांचा गाळप ऊस झाला पाहिजे का? त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्याला वेळेवर पेमेंट दिलं पाहिजे. आणि कर्जाचा डोंगर झाला की ते होऊ शकत नाही. तो म्हणजे कर्जाचा व्याजाचा हप्ता
हे जर बघितलं तर प्रत्येक टनामागं त्याचा हप्ताचा काढावं लागतं, बरोबर. बँकेला भरावं लागतं. ते शक्य होत नाही म्हणून आम्ही साखर कारखाना रेंट आउट केला. म्हणजे ज्या शेतकऱ्यासाठी आपण साखर कारखाना उभा त्या शेतकऱ्यांना उभा करण्याचं काम, त्याचा वेळेवर पेमेंट आणि जास्तीत भाव देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. तोच बिगर स्वार्थी निर्णय होता. नाही तर स्वार्थ असला तर आम्हीच करतो, बरोबर. आम्ही हे करतो, सगळं चालू झालं असतं ते. नाही नाही, तुमचा जेवढा मी अभ्यास केलाय त्याच्यावरून हे लक्षात येतं की तुमच्या डिक्शनरीमध्ये स्वार्थ हा शब्दच नाहीये. नाही नाही, विशेष नाही. विषय कशासाठी असतो? आपण राजकारणामध्ये का असतं? राजकारणामध्ये करत असताना लोकांसाठी करायचं असतं. ज्या लोकांनी तुम्हाला मत दिलं त्याचा कुठंतरी तुम्ही उत्तरदायित्व राहिलं पाहिजे. बरोबर. पण तुम्ही आता जो उल्लेख केला की जिल्हा बँक मध्ये फ्रॉड झाला, ती तोट्यात गेली, त्याच्यामुळे सहकार पूर्ण उद्ध्वस्त झालं. त्या बँकेचे तुम्ही चेअरमन होते 2 वेळा. मी 2015ला चेअरमन झालो. बरोबर. त्या बँकेचा प्रचंड अडचणीत बँक म्हणजे ते उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर तुम्ही नंतर झालो साहेब. अरे बापरे. आणि हे उभं आमच्या करायचं काम तुमच्याकडे झालं परत. नाही, उभा करण्याचं नाही, त्याला टिकवण्याचं काम माझ्याकडे आलं. बरं. म्हणजे अक्षरशः 2015ला मी चेअरमन झालो आणि 4 महिन्यात ब्लड प्रेशरची गोळी मला चालू झाली. माझ्या तब्येतीवरून तुम्हाला वाटत नाही का ह्याला काही ब्लड प्रेशर असेल, काही नाही, बरोबर. परंतु तेव्हापासून चालू झाली. 10 वर्ष आज हे आहे. कारण त्या बँकेत छोटे छोटे ठेवीदार, त्यांचे कुठं 10,000, 20,000, लाख रुपये, 2 लाख रुपये, कुणाचे 5 लाख रुपये आपल्या कष्टानं ठेवलेले, कमवलेली पैसे त्या बँकेत ठेवले. तीच बँक आहे आमच्या जिल्ह्याची बँक. आणि त्या लोकांचे पैसे अडकले ना. सकाळी उठल्यापासून, दाजी माझ्या मुलीची फीस भरायची आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी पैसे ठेवले, विविध कारणासाठी माझ्या दवाखान्यात ठेवा, माझ्याकडं हे बघा फोटो, हे बघा रिपोर्ट दवाखान्याचा, मला पैसे पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये काम काही म्हणता येते. एखादा रस्ता आहे किंवा एखादा नदी आहे, समुद्र आणून देतो तुमच्या गावाला म्हणायला सोपं आहे. बरोबर. कारण ते लाएंगे करेंगे, हे तर आम्ही राजकारणी मंडळीचा विषयच आहे. बरोबर. परंतु एखाद्याला तुम्ही चेअरमन आहात, तुम्ही त्याचे संचालक आहात, जर तुमचे ठेवलेले पैसे आम्ही देऊ शकत नाही, तसा मी भावनिक माणूस आहे, आम्ही काय ते असा कठीण ह्याच्यात नाही, भावनिक माणूस. एखादा माणूस, एखादी महिला तसं म्हणत असेल किंवा ती रडत असेल, माझ्यासारख्याला माणसाला तो डोक्याला असं झिंझिण्या यायच्या, म्हणजे असं त्रास व्हायचा, त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर येत आहे. म्हणजे अशा बँकेचा मी चेअरमन झालो आणि प्रचंड अडचणीत ती बँक. मग विचार केला ही बँक कशामुळे अडचणीत आहे, तर मेजर 2 फॅक्टर होते. ते तर फ्रॉड झाला, त्याच्यात अडचण आली, परंतु 2 साखर कारखान्यामध्ये आमचे 350 कोटी रुपये अडकलेले होते. बरं. तेरणा साखर कारखाना आणि तुळजापूर हे 5-5, 10-10 वर्ष हे कारखाने बंद पडलेले होते. ते बंद पडले, आमचा हप्ता थांबला, पैसा येणंच नाही, कुठूनच पैसा येणं नाही, कशी बँक टिकणार. बरोबर. आम्हाला ते साखर कारखाने विकायला शासनाची परवानगी नाही, शासनाचा परिपत्रक होतं किंवा कुठलाही कारखाना कोणी विकायला आम्ही देऊ देणार नाही. बरं. काय करणार, म्हणजे हे भाडेतत्वावर देऊ. भाडेतत्वावर जायचं तर सगळे कोर्टात कचेऱ्या, म्हणजे जवळपास 5-1 वर्ष मी कोर्ट कचेऱ्या केल्या. हायकोर्टात मी स्वतः गेलो बरं. किंवा ह्या केसला निकाल लागला पाहिजे. प्रॉव्हिडंट फंडाबरोबर आम्ही कॉम्प्रोमाइज केली. दिल्लीला प्रॉव्हिडंट फंडाच्या ऑफिसला गेलो, त्यावेळेस मंत्री त्यांच्या मी भेटलो स्वतः. बरं. त्यांना विनंती केली की प्रॉव्हिडंट फंडावर तुम्ही कॉम्प्रोमाइज करा, आम्हाला हे जर बँक वाचवायची असेल तर ही रेंट आउट केलं पाहिजे. रेंट आउट केल्यानंतर आम्ही प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरतो. शरद पवार साहेबाकडे गेलो, पवार साहेबांनी त्या मंत्र्याला सांगितलं, आम्ही त्यांच्याबरोबर बसलो आणि अशा पद्धतीनं 2 साखर कारखाने आम्ही आज चालू केलेत. आम्ही संचालक मंडळाने आम्ही पुढाकार घेतला, आम्ही स्वतः त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तेरणा कारखाना आणि तुळजाभवानी कारखाना ते भाडेतत्वावर आज चालू झालेले आहेत. क्या बात आहे. यासोबतच पॅरलल तुम्ही कैलासवासी माझे आमदार भाऊसाहेब बिराजदार यांच्या नावाने बँक पण सुरू केली होती. ही कधी केली? मला वाटतं 2006ला तुम्ही सुरू केली होती. नाही 1996ला. 1996. हां. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. तेच साखर कारखाना का चालू केला, बरोबर. जसं लोकांच्या शेतकऱ्या, आमचा ऊस, माझे वडील आहेत आज 90 वर्षाचे, आणि माझ्या गावचा ऊस नाही म्हणून एका चेअरमनकडे गेले. चेअरमन निघाले होते, गाडीच्या आड उभारले, चेअरमन असं करून निघून गेले. बरं. मला वाटलं, म्हणजे येऊन सांगितलं असं असं झालं. गावच्या ऊसासाठी प्रयत्न केला मी, माझ्या ऊसासाठी कुणाच्याही दारात गेलो आणि त्या वर्षीचा ऊसच गेला. एवढी अडचण आहे म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी अभ्यास करून साखर कारखाना काढला. तसंच बँकेचाही विषय झाला.
जिल्हा बँक आपलं जिल्हा परिषदेचं सदस्य झालो, मग लोकांना उद्योगात उभा करायचा आहे म्हणून माझ्या काही मतदारसंघातल्या तरुणांना घेऊन आम्ही आपलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेलो की याला कर्ज पाहिजे, असा असा व्यवसाय आहे. त्यांनी काय म्हणावं, अहो ह्या गावचं एवढं एवढं थकबाकीदार आहे, त्याला फेडायला लावा, मग मी देतो. आता हे थकबाकीदार वसूल करायचं काम आम्ही करत. म्हटलं ह्या बँका आपल्याला काही मदत करत नाही. बरोबर. छोट्या छोट्या माणसाला मदत करावं लागेल, त्या अर्बन बँका करावं लागेल, त्या पतसंस्थांनी केलं पाहिजे. नाहीतर राष्ट्रीयकृत बँका ज्याची ऐपत परिस्थिती चांगली आहे, ज्याचं ITR आहे, ज्याचं बॅलन्स शीट चांगली आहे, त्याला करते. नवीन माणसाला कोण उद्योगात उभा करणार? ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच पैसा येतो, त्यालाच पैसा देतात. बरोबर. म्हणून विचार केला आपणच काहीतरी केलं पाहिजे आणि अर्बन बँक स्थापन केली. 1996 चालू केली आपण. बरं. किती म्हणजे तेवढी एकच बँक? नाही, अर्बन बँकेच्या माझ्या आज 9 शाखा आहेत की. क्या बात आहे. एकदम चांगले. बरं. आज 96 म्हणलं तर 29 वर्ष झाली. एकदम नंबर 1 वर्ग. हजारो काय लाखो म्हणलं तर उद्योगांना आम्ही उभा करण्याचं त्या बँकेच्या माध्यमातून काम केलं. तो आनंद आहे. क्या बात. याच्या आधी बोलताना तुम्ही बोललात की गावातल्या व्यक्तीला गावातच रोजगार मिळाला पाहिजे, प्रत्येकाने शहराकडे जायचं म्हटलं तर गावं ओस पडतील, त्यांना रोजगार मिळाला पाहिजेत. तर बऱ्याच वर्षापासून तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुम्ही काय केलं म्हणजे असं गावात रोजगार निर्माण करण्यासाठी? तुम्ही म्हणलात, त्याच्यानंतर काय केलं का? नाही, वस्तुस्थिती आहे. आज साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे डायरेक्ट रोजगार आहे, म्हणजे तिथं काम करणारे. इनडायरेक्ट रोजगार इनडायरेक्ट खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो. तिथं उद्योग वेगवेगळे उभा करतात. समजा त्या बैलगाड्या तयार करणारे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या तयार करणारे, पंक्चर काढणारे, अशा काय यादी काढला येईल. एक साखर कारखाना झाल्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध त्याच्या होतो. आजूबाजूला जे काही बाजारपेठ होती ती डेव्हलप होती. क्या बात आहे. शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपये खिशात येतात, त्याच्यातून आपल्याला रोजगार तयार होतो. ह्याच्याशिवाय बँकेच्या माध्यमातून नवीन तरुणांना आपण रोजगार देतो. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या स्कीममध्ये आम्ही आता समजा एक चांगली स्कीम आहे महाराष्ट्र शासनाची, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत माझी बँक जिल्ह्यात हायेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना या माध्यमातून दिली. OBC महामंडळामार्फत, वेगवेगळ्या महामंडळामार्फत सर्व समाजासाठी आम्ही काम करतो. प्रत्येक तरुणांना यामार्फत बिगर व्याजीच्या म्हणजे व्याज पडत नाही, महामंडळाच्या कर्जाचं व्याज परतावा येतो. बिगर व्याजी लोक खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार झालेले आहेत. त्याचा खूप चांगला आनंद आहे आम्हाला. क्या बात आहे. नाही, आम्ही फक्त विचार करू, कारण आम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो. आम्हाला सरकारी नोकरी हाच रोजगार वाटतो. हा विचारच केला नाही की एक कारखाना उभा राहिल्याच्यानंतर किती मोठा रोजगार निर्माण होईल. मला वाटतं तुमच्या शिक्षण संस्था पण, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खूप मोठ्या विद्यार्थ्यांना हे करण्यामध्ये, त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होतेच, बँकेच्या माध्यमातून होते आणि ग्रामीण भागामध्येच उद्योग उभारले पाहिजे. बरोबर. सरकारनं पण ठरवलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. आता माझा चिरंजीव BTech झाला, MBA झाला आणि मग त्यानं काय करायचं, त्यांनी सर्व्हिस करत होता. मग त्यांनी काहीतरी उद्योग उभा करावा, आपण तरुणांना सांगतो. बरोबर. मग काय करायचं, शहरात तर कोणी उद्योग उभा करावा. आम्ही शेतकऱ्यांची ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री, शेतकऱ्याच्या उपयोगाची व्हावी म्हणून आम्ही CNG म्हणजे CBG प्रोडक्शनचा आम्ही युनिट उभा केलं. आम्ही म्हणजे चिरंजीवाने केलं. त्याला तेच सांगितलं, आपण कोण्या भागात राहतो, आपल्याला कुणाशी नाळ जुळलेली आहे, ग्रामीण भागाशी, त्या ग्रामीण भागामध्ये करा ना. मुंबईला यायचाल, पुण्याला यायचाल, इथे उद्योग काढचाल, कुठे तर बजाज, टाटा ह्यांना द्यायचे काहीतरी पार्टाची फॅक्टरी टाकचाल, तुम्ही मोठे होचाल. गावाचं काय, तुम्ही BMW डिफेंडर असल्या गाड्यात फिरचाल. अरे गावातल्या तुमचं ज्याच्याशी नाळ आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही मोठे व्हाल. मला नाही म्हणत नाही, पुढच्या पिढीला मला सांगायचं तुम्ही मोठे व्हाल, पण तुम्ही जे शिकलात त्याचा उपयोग ज्या भागात तुम्ही जन्मलात त्या भागातल्या लोकांसाठी काहीतरी करा. अगदी पुढच्या पिढीला आमचं हेच सांगणं. बरोबर. गावात करा, तिथं तिथं रोजगाराचं तयार झाला का नाही. बरोबर. त्याच्यापासून ऑर्गॅनिक फर्टिलायझर खूप चांगलं, त्या ह्याच्यातून जे आउटपुट मिळतं, आउटकम असतं, एक फर्टिलायझर खूप चांगलं फर्टिलायझर आहे. ते शेतीसाठी निगडीत आहे. म्हणजे त्याच्यासाठी नेपियर ग्रास, शेतकऱ्यांचं ग्रास, ते 3 ते 4 वेळेस कटिंग केलं जातं. शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील, रोजगार उपलब्ध आहे, शेतकऱ्यांना पण त्याच्यावर हे होतं. असं विविध उद्योजक आम्ही करत आलोय आणि पुढे करत राहणार आयुष्यभर. जशी तुमचे हे विचार ऐकले ना,
कुठल्याच अँगलने वाटत नाही तुम्ही राजकारणी आहेत. कारण राजकारण्यांचे असे विचार असणं हे देशाच्या प्रगतीमध्ये, म्हणजे आपण कधी पण महासत्ता होऊ शकतो जर प्रत्येक राजकारण्यांनी जर असे विचार केले तर. मग 40 वर्ष झालं तुम्ही आहात राजकारणामध्ये आहात. तुमच्या सोबतचे असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, कोणी आमदार झालं, कोणी खासदार झालं, कोणी मोठ्या मोठ्या पदावरती येतं. तुम्ही आजपर्यंत याच कारणांमुळे फक्त ग्रामीण भागात सीमित आहेत का? कधी संधी नाही मिळाली? कधी वाटलं नाही आपल्याला? सगळ्याच्या नशिबाचा भाग आहे. नाही वाटत असं नाही, म्हणजे होत आहे प्रत्येक वेळेस नाव आमचं आहे. म्हणजे 1995 दिल्लीच्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये शरद पवार साहेबांनी माझं नाव घेतलं. क्या बात आहे. सगळ्या नेत्यांनी वेगळे नाव घेतली. 1999 परत माझंच नाव आलं विधानसभेला, तिथेही थांबलं. परवाच्या 2024च्या लोकसभेला काही मागितलं नाही, विचार बी नाही. आणि आमचे नेते आदरणीय अजितदादांनी मला सांगितले की तुला मला लोकसभा लढायची आहे, बरं. तुझा चेहरा सोबर आहे, तो कामाला लाग. म्हणजे काही विचार नाही, अपेक्षा नाही किंवा काही नसताना त्यांनी जबाबदारी टाकली, चालू काम. परंतु काही अडचणी असतात, पक्षाच्या काही अडचणी असतात, पक्षाच्या ॲडजस्टमेंट असतात. त्यामुळे तिथं थांबत जातं, पण त्याला नाराज व्हायचं नसतं. नाही, पण मग सज्जन लोकांनी राजकारण करायचंच नाही का? नाही, कसं असतं, आता मला जे अनुभव आला वरिष्ठ पातळीवर पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे जेव्हा हा आहे. लोकसभेच्या निमित्तानं फिरत असताना ग्रामीण भागात आम्ही लोकसभा मतदारसंघ म्हणजे आमचा जिल्हा आहे, पुन्हा सोलापूर तालुक्यातला एक तालुका आहे, जिल्ह्यातला एक तालुका आहे, लातूर जिल्ह्यातला एक तालुका, हे 6 विधानसभा मतदारसंघ फिरलो. आमच्या जिल्ह्यात माहीत आहे सूरज बिराजदार नावाचा एक ग्रस्त आहे, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा फिरायची पाळी आली. परंतु कुणालाही सूरज बिराजदार म्हणल्यावर माहीत नाही असं दिसलं नाही. आणि मला एक अनुभव आला किंवा आम्ही जे आतापर्यंत करत आलो, कुणीही माणसाने विरोध किंवा असं बोललो आहे, प्रत्येकाचा एवढा चांगला रिस्पॉन्स नाही. तुम्ही असाल तर म्हणजे समोरचा उमेदवार हा शिवसेनेचा होता, ते शिवसेनेचं हे असतंय बघा, ते गंडा काय असतं, ते भगवा हे असतं, ते प्रवेश केल्याच्या नंतर ते तशी लोकांनी भाषणं केली. बर. एका गावात जळकोट गाव आहे, त्यांचा मोठा पदाधिकारी त्यांनी भाषण, सूरज बिराजदार तुम्ही असाल तर आम्ही सगळे एकत्र आहोत, मला पक्षपेक्षा नाही. हा एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला ना, म्हणजे ग्रामीण भागामध्ये म्हणजे पूर्ण वर्गामध्ये लोकांमध्ये नाही, हा असेल तर काही अडचण नाही, बस झालं, आयुष्यात काय लागतं. बरोबर, ह्या लोकांचे विश्वास, त्यांनी दिला रिस्पॉन्स, एवढ्यावर बस झालं. पण दाजी, माझ्यासारखे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला असा प्रश्न पडतो की आज तुम्ही जे कामं करताय, म्हणजे लोकांच्या मनामध्ये तुम्ही घरं केले, आज बाहेर गेल्याच्या नंतर जे म्हणजे तुम्ही सांगितलं की शिवसेनेचा पण कार्यकर्ता येऊन सांगतो की तुम्ही असाल तर आम्ही सोबत आहोत, तुमच्या हातात काही नसताना तुम्ही एवढी कामं करतायत. लोकांच्या अपेक्षा ह्याच असतात की तुम्ही जर आमदार झाले, तुम्ही जर खासदार झाले तर आणखीन जास्त कामं होतील, म्हणून लोकांचा तुमच्यावरती आणखीन जास्त अपेक्षा आहेत लोकांना तुमच्याकडून. ती वस्तुस्थिती ती आहे, लोकांचा हे आहे. आणि तरी पण आपण थांबायचं नसतं, चलत राहायचं असतं. माझं वैयक्तिक तरी पण मला असं वाटतं की तुमचा हा जो शांत आणि संयमी स्वभाव आहे, पडद्यामागून कामं करणे, कामं करत राहणे, निस्वार्थपणे कामं करत राहणे, याचाच तुमच्यावरती अन्याय झाला आहे. नाही, विषय आहे तो, काही लोक मुद्दाम टार्गेट करत असतात, ते मला चांगला अनुभव आले आणि मला ते कधी ना कधी ते बोलावी लागणार आहे, योग्य वेळी बोलू ना. नक्कीच. बाबा, मला कोणावरही टीका करायची नाही, कशामुळं कोण काढतं आतापर्यंत, कुणी हे करतं, चलत राहायचं, म्हणायचं त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करायचे, सगळ्यावर चांगले संबंध ठेवायचे. बरोबर. काय आता लोकांची नाळ, आज आम्ही कुठल्याही पदावर नसतं आम्ही काम करतो, असू नसू आम्ही काय करा लोकांचे, आणि पदावर असू नसू लोक येतात, विश्वासानं वाटतं किंवा दाजी काहीतरी करतोय माझ्यासाठी, बस झालं, करत राहायचं. आणि एक सांगतो, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये अधिकारी वर्गानं कधी मला नाकारलं नाही किंवा तुम्ही आमदार नाही, तुम्ही फोन कावर केलात आणि मी काम करणार नाही, असं कधीच झालं. बरं. का अधिकारी वर्गात लगेच लक्षात येते काही माहीत नाही, परंतु सूरज बिराजदारचा फोन म्हणल्यावर ते नक्की रिस्पॉन्स देतात. अधिकाऱ्यांचं राजकारणाचं कधीच पटत नाही. पण माझं लई पटतंय. काय नाही, संबंध नाही, ओळख नाही, पण ते एक मला माहिती घेतात मागच्या आठवड्यात, कोण कसं आहे, काय आहे, कुणाचे 2 नंबरचे धंदे आहेत, बरोबर. कोण 2 नंबरचं सांगतं,
आम्ही बरोबर. कधी चुकीचं सांगतच नाही ना. अगदी आणि बरोबर. 2 नंबरचा आमचा एक कार्यकर्ता नाही साहेब. 2 नंबरला सपोर्ट नाही, गुंडगिरीला सपोर्ट नाही. आमचे सगळे कार्यकर्ते सज्जन. तशा माणसाची अन्यायाला साथ द्यायची. अन्याय त्याचा होऊ लागला तर त्याचं काम करायचं. एवढाच विषय होता. त्यामुळे अधिकाऱ्याचंही त्यामुळे काय आम्हाला पदाची काही आहे पद आणि आम्ही फोन केल्यावर किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेल्यावर असं होत नाही. बरोबर. जसा नेता नाही तशी होत प्रजा. नाही असं होत नाही. होतेच काम आमचे. बरोबर. नाही, तुम्ही म्हणलं ना, की आमचे कार्यकर्ते तसे नाहीत. ना, जसा नेता तशी प्रजा असते. म्हणजे जसं आपण म्हणतो जसा राजा तशी प्रजा. तशा आत्ताच्या घडीला असं म्हणायला हरकत नाही. जसा नेता तसे प्रजा. जशी तुमची वागणूक आहे तसेच तुमचे कार्यकर्ते देखील तसेच असणार आहेत. म्हणजे मला अचानक आठवलं, की मागे एक व्हिडिओ पाहिला होता मी. पूर आला होता तुमच्याकडे हो. आणि 2 व्यक्ती कोणीतरी पुरात अडकले होते, झाडावरती बसले होते. ते मला वाटतं तुम्हीच ते रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढलं होतं. ते संभाषण अजितदादावरचं खूप व्हायरल Yes, झालं yes, होतं. yes, ते तोच. काय झालं होतं? त्याच्या अगोदरचा एक किस्सा सांगतो. हं. आमच्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, प्रचंड मोठा पूर आला. हं. मी उमरग्यात होतो. मला एका माझ्या सहकार्याचा फोन आला, राजेगावला अशी अशी मुलं अडकलेली आहेत. त्या राजेगावला जायला रस्ता नव्हता. सगळीकडे पाणीच पाणी. कुठेही जायला रस्ता नाही. पण जिथून आपल्याला सगळं ग्रामीण भागातले रस्ते माहिती आहेत. मी तिथं गेलो. तर मुलगा तर तिथं अडकलेला आहे पुरात. पाणी तर एवढा फ्लो होता, तो बिचारा झाडावर चढून बसला होता. मी अजयदादांना फोन केला. दादा म्हणलं असं असं झालंय आणि तो मुलगा अडकलाय आणि जास्त वेळ तो काही तग धरू ठरणार. त्यांनी ती एनडीआरएफच्या टीमला पाठवलं. बोट पाठवली. 4 तास मी त्या पाण्यात होतो. गुडघ्या एवढं पाणी होतं. 4 तास हललो नाही. त्या मुलाला काढल्याशिवाय बाहेर आलो नाही. परंतु तिची कुठे वाच्यता झाली नाही. एक कुठंतरी सोशल मीडियावर कोणीतरी टाकलं, दाजी उभारले तिथं म्हणून ते पोरगा निघाला. त्या पोराने आभार मानला, येऊन केलं. परंतु एकाने पोस्ट टाकली. काय आमदारांनी केलं आणि आपलं मीच केलं. मला हे वाईट वाटलं. हे झालं राजेगावचं उदाहरण. पुढचं एक 6 महिन्यांनी काहीतरी 6 महिने का वर्ष झालं माहित नाही. एकदा मी धाराशिवला होतो. असाच पूर प्रचंड आला. आम्ही ते बघायला तेरला गेलो. पुरात काय झालंय हे ते नुकसान. तिथं कळालं की इर्ला दाऊदपूरला एक फॅमिली, नवरा बायको आणि त्यांची मुलं करून खाणारी कुठली तर बाहेरची होती. ती अडकली. ती असं झाडाला धरून बसली होती. मग मी दादाला फोन करायचं. माझ्या गाडीत योगायोगानं माझ्यावर माझे सहकारी होते. ए दाजी तुम्ही जरा ते रेकॉर्ड करा म्हणले. हां. काय मग रेकॉर्ड बिकॉर्ड आमच्या आयुष्यात कधी हे कसं करते सांगवा. त्या पोरानेच केलं. दादाने लगेच सांगितलं, सुरेश बिराज पहिलं सांगितलं, पुन्हा फोन करून सांगितलं, सुरेश बिराजदार मी एनडीआरएफच्या टीमला आदेशित केलेलं आहे आणि एनडीआरएफची टीम निघणार आहे. हेलिकॉप्टर निघणार आहे. हेलिकॉप्टर मुंबईचे यायला उशीर होईल. मी पुण्यातून व्यवस्था केलेली आहे आणि ते हेलिकॉप्टर येऊन तुम्हाला मदत करेल. मी सगळ्याला सांगितलंय आणि ताबडतोब हे करायला सांगितलं. बरं. आणि ते हेलिकॉप्टर आलं आणि काढलं. एका आमदाराने मी कुणाची नाही टाकलं होतं. तितक्यात हे व्हायरल झालं. मग त्यांनी डिलीट केलं. कसे असते आमदाराचे कार्यकर्ते असतात. मी साहेबांनी केलं. त्यामुळे ते लक्षात आलं की आणि ही वस्तुस्थिती आहे बरं का. लोकांना हा विश्वास नाहीये की आमदार खासदारच काम करते तर सामान्य कार्यकर्ता काहीच करत नाही. बरोबर. असं एक लोकांची भावना बऱ्याच जणांची झालेली असते. त्यामुळे आम्ही केलेलं असलं ते बऱ्याच गोष्टी झाकून जातात. आम्ही बऱ्याच गोष्टी करतो. नाही, पण ते दादांच्या एका कॉल रेकॉर्डिंगमुळे कमीत कमी ते दूध का दूध पाणी का पाणी झालं. नाहीतर लगेच झालं, सगळ्यांची गप्प झाली. नाहीतर ती काढले, त्या लोकांना दवाखान्यात नेलं, सगळं केलं ते. बरोबर. नाही परंतु क्रेडिट दुसरेच घेऊन गेले असते. क्रेडिट 100%. अशी क्रेडिट हजारो क्रेडिट दुसऱ्याने घेतली. बरोबर. आम्ही आता कितीतरी कामं मंजूर करून आणतो. तरी सत्तेत काही लोक आपले असतात, मंत्री असतात. दादासारखा एक धडाडीचा माणूस आहे आपल्याकडे आणि तशा माणसाकडून आम्ही काही करतो, परंतु आम्ही कधी क्रेडिट घेतलं. लगेच दुसऱ्या दिवशी पेपर लायची, अमुक आमदाराने हे केलं. बरोबर. बघत राहतो. पण दादांचा विषय निघाला म्हणून आठवलं मला अचानक की दादाने 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भरसभेत शब्द दिला होता. तुम्हाला तयारीला लागायला सांगितलं होतं. पुढचं तिकीट तुम्हाला होतं. काय झालं? कारण दादा शब्द बदलत नाहीत. खूप चांगलं वातावरण होतं मला 2024ला लोकसभेला. माझ्यासारखं वातावरण होतं. कसं असते, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस पुढं जाईल, म्हणजे फाईट करायला येईल, लोकाला आम्हाला पैसा लागत नाही सर. मी जिल्हा परिषद कुठल्याही इलेक्शनला मला पैसा लागत नाही. लोक विश्वासाने टाकतात. कोण बघतात नाही पैसे खात आहे का, हे पुढारी पैसा खातो का, हा
हे लोकांना पैसे कुठं लागतात, तुम्ही पैसे खाल्ले की लोक मागतात. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. काही ॲडजस्टमेंट असतात, काही 2-3 पक्ष एकत्र आलेले असतात, विविध पक्षाची चर्चा होती, अडचण होतात, आमदार खासदारांची चर्चा होती. ह्या सगळ्या गोष्टीची थोडक्यात अडचण निर्माण होते, कुठतर ॲडजस्टमेंट असतात, चालत राहते. पण तसं काय बरोबर. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती धाराशिवमध्ये त्यावेळेस राणा जगजित सिंग बीजेपीमध्ये गेले. तुमचा आणि त्यांचे संबंध खूप चांगले होते. अपेक्षा अशी होती की तुम्ही पण बीजेपीत जाताय काय, आणि परत मेन राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, दादा बाहेर पडले, 2 गट पडले. त्यावेळेस पण तुम्ही दादांसोबत गेले. अवघड प्रश्न आहे. प्रश्न अवघड म्हणजे त्यावेळेस विषय situation काय पण झाला तशी आहे का? होती. माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही 2 पिढ्यापासून डॉक्टर जिल्ह्यामध्ये बरोबर. पदमशी पाटलांच्या, आणि इकडं स्टेट लेवलला आम्ही पवार कुटुंबियासोबत. कारण सुरुवातीला आपल्या बोलण्यामध्ये तुम्ही 2-3 वेळा पद्मसिंह पाटलांचं नाव पण घेतलं. पदमशी पाटलांना आम्ही पालकत्वाच्या भूमिकेत बघितले बरं. आयुष्यात, म्हणजे नेता म्हणून नाही, आमचे ते पालक आहेत, अशीच हे होती. पण पुढच्या पिढीनं निर्णय वेगळा घेतला. इथं वर आम्ही पालकत्वाच्या भूमिकेत पवार कुटुंबियांना बघतो, डॉक्टर साहेबांच्या कुटुंबियाला बघतो. अडचण आली ना आता काय करायचं, म्हणजे विचारधाराही महत्वाची असते की. बरोबर, 100%. आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन, पुरोगामी विचार करून लढणारी माणसं. खूप अडचणीचा विषय झाला की त्यावेळेस काय करायचं. पण आपल्याला काही स्वार्थ नाही, आपल्याला काही मिळवायचं नाही, कशाला कुठंतरी जायचं. बरोबर आहे त्या ठिकाण राहुल मग समाधानी. पण ते वाईट वाटलं की. पण ज्यावेळेस राष्ट्रवादीत फूट पडली हम्म. त्यावेळेस तुम्ही साहेब की दादा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच अडचण झाली प्रचंड, हे दोन्ही वेळेस. कारण तसा विचार केला तर ज्या वेळेस शरद पवार साहेबांना सोडून, तुम्हाला आठवते का बघा, मला वाटतं 1978-1979ला साहेबांचे, पवार साहेबांचे मला वाटतं 58 आमदार काहीतरी सोडून गेले, हो, आणि 5 आमदार फक्त साहेबाबरोबर राहिले. भाऊसाहेब बिराजदार त्यावेळेस साहेबाला सोडले नाही. बर, पार 5 मध्ये भाऊसाहेब होते. क्या बात आहे. म्हणजे आमचं कुटुंबीय असं कुठं तर धडपड इकडं तिकडं चालत राहायचं, मिळेल नाही मिळेल हा विषय येतो. त्यामुळं हा दोन्ही वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड घालमेल, प्रचंड घालमेल. आणि मला वाटतं ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस सुप्रियाताई तुमच्याकडे आल्या होत्या तिकडे. हो, किल्लारीला आल्यावर माझी किल्लारीला चर्चा आल्यावर. झाली होती बरं का. त्यावेळेस काय, ताईंना म्हणलं तुमच्या घरात फूट आहे, आम्हाला काय पवार कुटुंबीय. बरोबर, साहेबांचे आमचे 40 वर्ष. अजितदादांनी मला साखर कारखान्यामध्ये खूप चांगली मदत केली. अजितदादा सरकार नेता, आज स्पष्ट वक्तेपणा, सकाळी 6 पासून काम करणारा, झपाटणारा नेता, आज या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काम करणारा, डे अँड नाईट काम करणारा, सरळसोट माणूस. आम्हाला शिव्या घालते ते, बेटा ती असं केलंच त्या कारखान्याचं, तसं व्हायला, हे व्हायला पाहिजे, माझी अशी अपेक्षा आहे, माझं ते करायचं आहे, ते आम्हाला करून घेतात. पण प्रामाणिक भावना आहे अशा माणसाला. आणि इकडे साहेबांचे 40 वर्षाचे संबंध, त्यामुळं आम्ही नमस्कार गाठलो दोघांनाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत, दोघांच्या सोबत आहे, काय विषय त्याचा. बरोबर. ठीक आहे, परत कंटिन्यू करणार आहे मी. पण मध्यंतरी पुलवामाचा जो अटॅक झाला होता हो, त्यावेळेस तुम्ही तिथं होते आणि तुम्हाला आम्ही न्यूजवरती पाहिलं होतं. मी खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संघर्ष माझ्या आयुष्यात 5वीला प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष. ऑटोमॅटिक काय मिळत नाही. बरोबर, एक माणसं सोन्याचा चमचा ठेवून जन्मले असते, लगेच त्याला विधानसभा, लगेच मंत्री, लगेच बरोबर. काय. आम्हाला कुठलंच हे मिळत नाही. आम्हाला खरंच एक जगायचंच राहून गेले म्हणल्यासारखं. एकदा म्हटलं खूप वर्ष झालेत, आपण फिरायला जाऊ कुटुंबीय. बरोबर. आमचे मित्र, आम्ही कुटुंबीय निघालो, पहलगामला गेलो होतो आम्ही. हा, सॉरी, पहलगामचा. पहलगामला तिथे आम्हाला सुख आहे नाही, म्हणजे जिथं हल्ला झाला, आम्ही बेतरन व्हॅलीला झाला, आम्ही बेता व्हॅलीला होतो. ते 2-3 किलोमीटरचा तो अंतर होता, आणि आता तिथंच जाणार होतो. बर, इतक्यात त्या टॅक्सी ड्राइवर ने सांगितलं, साहब जल्दी जाना पड़ेगा. क्या हो गया? अरे वो देखना है, वो बेता वैली, बेहतरन वैली देखना है. नाही साहब निकलना पडेगा. ते सांगायला घाबरायला. त्यांनी घेऊन आम्हाला असं पुढं आल्याबरोबर एवढ्या मिलिटरीच्या गाड्या, एवढ्या ॲम्ब्युलन्स, एवढी टाईट पोझिशन दिसली. म्हणलं काय तर मोठं झालं.
सगळं बघून माझ्यासारखा खूप प्रचंड टेन्शन आलं. माहिती घेतली, टीव्हीवर बघितलं, 2 मेलेत, मारलेत. म्हटलं हे 2 वारले असतील तर एवढी मिलिटरी. तिथल्या सगळ्या लोकांना, दुकानदारालाही काही माहिती नाही. आम्ही बघत होतो, सगळे दुकानदार आपलं बाहेर येऊन बघाले काय काय चाललंय. चाललंय? कुणालाच काही माहित नाही ना. बरं मला एक सांगा, तिथं पोलिसही नाही हो. बरं मी काश्मीरमध्ये गेल्यानंतर आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं. हे दहशतवाद हे सगळं राहायचं ना. गेल्यापासून म्हणायचं भेटेल त्याला. पहिलं दहशतवाद था, ये थे दहशतवादी आते थे, कैसा था, तुम्हारा गुजरान कैसा चलता था, अभी कैसा है. खूप चांगलं वातावरण. माझ्यासारख्याला नक्कीच वाटलं किंवा मोदीसारखा माणूस किंवा ह्यांनी टाईट पोझिशन केल्यामुळे हे चांगलं झालंय वाटलं. म्हणजे खूप प्रत्येक ठिकाणी चर्चा करायचं. वो कैसा था वो पिरियड कैसा था, वो तुम कैसे रहते थे. आणि हेच घडलं की तिथेच. तिथंच घडलं. परंतु एक त्याच्यातून पण आम्ही नाही डगलो. 2-2.5 तास लागले तिथून बाहेर पडायला म्हणजे हॉटेलवर जायला. तिथंही गेल्यावर टीव्ही लावला. टीव्हीवर बघितलं धर्माधर्मामध्ये भांडण चालतं. बरं. हिंदू मुस्लिम चालू झालं. मान्यच आहे प्रत्येक धर्मात वाईटही लोक आहेत, चांगलेही लोक. प्रत्येक समाजात. मुस्लिम समाजात सुद्धा वाईटही आहे लोक आहेत, चांगले लोक. परंतु धर्म देके मारण हे न ते चालू झालं. परंतु मला जो अनुभव त्या दिवशी आला, माझा टॅक्सी ड्रायव्हर मला 10 वेळेस तर म्हणला असेल, साहब आप डरो मत, तुम मेरे घर पे आओ. बरं. कारण माझ्या घरात मुस्लिम असल्यामुळे कोण मारणार नाही. अच्छा, मुस्लिम ड्रायव्हर होता. मुस्लिम ड्रायव्हर होता. बरं. त्यानं म्हणलं साहब मेरे घर पे खाना खाओ तुम. मी गेलो नाही. परंतु त्यानं धीर त्या पिरियडमध्ये तो धीर द्यायचं खूप मोठं काम होतं. मी तिथं आहे म्हणल्यावर आमचे मीडियासारखे मित्र आमचे बरेच असतात, ओळखी पाळखी. त्यांचे फोन चालू झाले, ते बाईट द्या. अरे म्हणलं इथं कोणतरी येऊन गोळ्या घालायचा, हे कुठल्या हॉटेलहून द्यायला, कुणाला माहित आहे कुठं गोळ्या घालतात, कुठं बॉम्ब टाकतात. बरोबर. सुरुवातीला जरा आम्ही घाबरलेच होतो, पण म्हणलं आपण चळवळीत काम करणारे, सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं, आपण घाबरायचं नसतं. चला होत राहते, काय झालं तर वर बी जाता येईल, त्याला काय. बाईट दिली आम्ही. मी काय केलं, मी उल्लेख केला, तिथल्या घटनेचा उल्लेख केला आणि हेही सांगितलं, दहशतवादाला धर्म नसतो. दहशतवादी ते दहशतवादी. आणि इथं जो मला त्या ड्रायव्हरला मी बाजूला उभा केला. तुम्ही मला ते बघितलं असेल, तोच व्हिडिओ पाहिला होता. त्या ड्रायव्हरला, हा मुस्लिम आहे म्हणलं. या मुस्लिमानं मला धीर दिला. ह्यानं मला घरी चला म्हणलं, ह्याने मला जीव घालायचं कबूल केलं. म्हणजे एक मुस्लिम असा आहे, एक मुस्लिम तसा आहे. त्यामुळे कुणीही समाजाला नाव ठेवू नका. त्या दहशतवाद्याला खत्मा करायसाठी आपण प्रयत्न करू. आपल्यातला दहशतवाद संपला पाहिजे, आपल्या गावातला संपला पाहिजे. आपल्या गावात आहे, शहरात आहे, तिथं आहे. हे दहशतवादी, हे वाईट लोक हे खत्म झाले पाहिजे. हीच मेसेज दिला मी. आणि खरं सांगतो तुम्हाला की पहिला व्यक्ती होतो देशातला ह्या विषयावर बोलणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला तो प्रश्न विचारला, कारण प्रत्येक जण, कारण धर्म पूज के मारा हे चाललं होतं आणि त्याच्यात तुम्ही हे वेगळ्या अँगलने बाईट देणारे पहिले दिसले आम्हाला. मी पहिला देशातला, मी ऑब्झर्व करत होतो. माझ्यानंतर बऱ्याच बाईट आल्या, परंतु मी पहिला व्यक्ती होतो. ते वातावरण बदललंच पुन्हा. बरोबर. मीडियावर लगेच दिसलं ना, मीडियावर लगेच वातावरणात बदल झाला आणि ते आपल्यासारख्याला समाधान. तिथं जाऊन बरं, आमच्या नेत्याचं एवढं बघा, तुम्हाला सांगतो, मी असा बाईट दिला, ती काहीतरी आडवा मोबाईल करून द्या वगैरे चालू झालं. आम्ही कधी दिलं नव्हतं, असं करून दिलं. आणि असून फोन असं खाली ठेवला तर दादाचा फोन वाजला बंगल्यावर. अरे म्हणलं दादांचं कसं काय. अरे सुरेश कुठे आहे? मी म्हणलो दादा इथे. तिथं कधी गेलाय? आलो फिरायला. मग कसं आहे, व्यवस्थित आहे का, आपल्या भागातले कोण लोक आहेत, मग त्यांचं कसं आहे, तुमची यायची काय व्यवस्था आहे. आमच्या दुसऱ्या दिवशीच माझं तिकीट आहे आणि मी काय तिथून हल्लो नाही. आमच्या हॉटेलवरले सगळी लोक गेली. आम्ही दोनच रूम आमच्या राहिल्या. आम्ही काय गेलो नाही, कुठं रूम सोडून कुठं पळा, कुठं तर रस्त्यात अजून काय विषय नाही, पण ते आम्ही गेलो नाही. म्हणलं आहे व्यवस्था, काय असेल तर सांगा. आपल्या लोकांच्या, महाराष्ट्रीयन लोक तिथे काय असतील तर त्याला मला सांगा, मी आपलं ते आणायची व्यवस्था करतो. हे पण नेत्याचं महत्वाचं आहे की. बरोबर.
ते कार्यकर्त्यावर लक्ष राहणं हा एक महत्वाचा विषय आहे. अगदी बरोबर. त्यामुळे आम्हाला संघर्ष सगळीकडे आहे. येस. फिरायला गेलं तर मी तिथं दहशतवादी आमच्या मागे आहेत. हे सुख कुठंच नाही. तुमचं सुख फक्त कशात आहे माहिती आहे का? निस्वार्थपणे काम करण्यात हेच तुमचं सुख आहे. ज्याचं समाधान आहे. नक्कीच खूप मोठं समाधान आहे सर, खूप मोठं समाधान. तर राजकारणामध्ये तुमचं 40 वर्षाचं राजकारण आहे. ज्यास मागे पाहता काय जो इतिहास आहे तुमच्या राजकारणाचा मागचा, काय वाटतं पाहताना? नाही, मागं वळून बघत असताना आपण काय कमवलं, प्रत्येकाला तर वर जायचंच आहे. बरोबर. परंतु आम्ही ज्या समाजामध्ये आहोत त्या समाजासाठी आपल्याला काय केलं, आपण त्यांना काय करू शकलो, त्यांना आपण स्वतःच्या पायावर उभा करायची मदत केलो, आपण त्या ताकदीचे आहोत किंवा आपल्यात कॅपॅसिटी आहे, तर ते समाजासाठी का वापरू नये. तर मागं वळून बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी आम्हाला समाधान आहे किंवा नाही, प्रचंड समाधान आहे की आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो, शेतकऱ्यांच्या ऊसाच्या भावाच्या संबंधात न्याय देऊ शकलो, उद्योजकांना मदत करू शकलो, कितीतरी उद्योजक आम्ही उभा केले, कितीतरी उदाहरणं बँकेच्या माध्यमातून तुम्हाला देता येईल किंवा हा उद्योजक हा त्याची कमवायची ताकद नव्हती, आज मोठा झाला. कितीतरी लोकांना आपण रोजगार देऊ शकलो, रोजगाराच्या खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. अशा कितीतरी उदाहरणं आपल्याकडे सांगता येतील. बरोबर. पण आज जर आपण पाहिलं की राजकारणी काम करतात, अधिकारी पण काम करतात, परंतु कुठेतरी अधिकारी ज्यावेळेस काम करत असतात ते कोणाला तरी जबाबदार असतात. तसं राजकारण्यांचं काय? 5 वर्षांनी परत निवडणूक हे होते. खूप चांगलं हे आहे. अधिकाऱ्यांचा CR लिहिला जातो, बरोबर. त्याचा प्रमोशनसाठी त्याचा वापर होतो. शिक्षकाचा CR लिहायला जातो, त्याला प्रमोशन देताना CR कसा आहे, तुम्ही काय शिकवलं, प्रत्येक माणसाचा त्यांनी काय केलं बघितलं. मग राजकारणी माणसाचा का ऑडिट होऊ नये, क्या बात आहे. राजकीय माणसाचं का ऑडिट होऊ नये, अर्थात म्हणजे त्यानं राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी काय करून दाखवलं. त्यांनी लोकांच्या, काय असतं राजकारण, समाजकारण म्हणजे लोकांची सेवा. बरोबर. कितीतरी आपल्या भागामध्ये प्रचंड अडचणीत, आर्थिक अडचणीत असलेली कुटुंब आहेत. त्याला 1000-2000साठी ते तडपडत असतात, प्रचंड अडचणीत असतात. आणि तुमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही या लोकांसाठी काय करून दाखवलं याचं ऑडिट झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं आपल्या कार्यकर्त्याचं पण ऑडिट करायला पाहिजे, असं माझी स्पष्ट म्हणणं आहे. क्या बात आहे. एका नेत्याने असं म्हणणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण स्वतःच्या पायावर कोण दोंडा मारून घेणार आहे. नाही, एखादा सरपंच आहे गावचा, त्याला सरपंचकी मिळाली, त्यानं सरपंच म्हणून काय करून दाखवलं, ह्याचं कुठंतरी मोजमाप व्हायला पाहिजे ना. बरोबर. का नाही व्हायचं? व्हायलाच पाहिजे. होय, 10 काम आहेत, 8 होतील, 2 होणार नाहीत, बरोबर. मान्य आहे ना. बरोबर. पण तुम्ही निम्मे तर करून दाखवले का? 10 पैकी 5 करून दाखवले का? लोकांना त्यांच्यात धावून गेलं का? तुम्ही 100% काम करणारा मुख्यमंत्र्याचं बी गाव नाही बरोबर ना. आमचे बारामती बी 100% नाही, 90% बारामतीला यश दिलं पाहिजे, पण 10% तर आहे. ऑब्व्हियसली. मग माझ्या गावात सुद्धा मी 100% करू शकत नाही ना. कोणीच करू शकत नाही. जिथं मी आमदार खासदार नाही तिथं माझ्या गावात मी प्रचंड कामं केले, बरोबर. त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. किंवा तुमच्या गावामध्ये ज्या तुम्ही मतदारसंघात, मी आता जिल्हा परिषद सदस्य, बरोबर. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमच्या मतदारसंघात, मी माझ्या वैयक्तिक सांगतो तुम्हाला, माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वाधिक काम, सर्वाधिक रस्ते करायचं काम असेल, पाणी पुरवठ्याचं काम असेल, विविध काम, मी सर्वाधिक निधी आणलाय बरं. किंवा प्रचंड काम केले, क्या ह्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. मी ओपन सांगतो तुमच्या पुढं की जेवढे जिल्हा परिषद गट आहेत सर्वाधिक काम माझ्या गटात झालं, आम्ही करून दाखवलं. काही आमचे मोठे पद नाहीत, लय मोठे पोहोच असं नाही, बरोबर. तर मी करून दाखवले ना. म्हणजे ह्याचं ऑडिट का होऊ नये, व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. खरं तर हा विचार खूप चांगला आहे आणि याचा विचार वरच्या लेवलला होणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठेतरी एक वेगळी दिशा मिळेल. बघा तुमच्या माध्यमातून वरपर्यंत काही पोहोचवता येतं. नक्कीच नक्कीच. CR तुम्ही अधिकाऱ्यांचा लिहिताय, बरोबर असतो, येस. त्या CR वर त्याचं प्रमोशन असतं, त्याची पगार असते,
मग तुम्ही कुणाला बी का पद देताय? बरोबर. त्याचं ऑडिट करा ना. किंवा तुम्ही लगेच तुम्हाला विधान परिषद झाली, तुम्हाला मंत्रिपद झालं, तुम्हाला अमुक कॅबिनेट झालं, तुम्हाला हे झालं. पण तुमचं खाली काय केलं तुम्ही? याच्यावर विचार होणं खूप का गरजेचं आहे. नुसतंच ते नेत्याच्या मागं लाळ घोटणी करणाऱ्याच त्याला ऑडिट म्हणायचं का? कामाचं ऑडिट. सध्या तरी तेच म्हणावं लागेल. नाही, बदल होऊ लागलाय. बदल होत असतात. बदल होतात. कुठेतरी असे विचार बाहेर आले तरच बदल होत असतात. नक्कीच थोडंसं आता या पॉडकास्टच्या शेवटी काही आपण वास्तवघट्टेवरती बोलतोय. मला तुमचं आवडलं हे वास्तव. म्हणून तुम्ही मला बऱ्याचदा फोन केला होता. हा. मी तुमचं म्हणजे काही बघितलं मी तुमचा फोन आल्यानंतर. वास्तव दाखवण्याचं काम आमचं वास्तव आहे. दाखवण्याचं काम आहे. नाहीतर आम्ही आपलं मोठ्या राजकारण्याचे नेते काय आपलं नातेवाईक म्हणले की आमचं सगळंच भागतंय, आम्हाला काय करायची गरज नाही. बरं, ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी करताय, कुठल्या नेत्याचा प्रभाव आहे तुमच्यावरती? तसं बघितलं तर खूप नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आदरणीय शरदरावजी पवार साहेब असतील, पदमसिंह पाटील असतील, अजित पवार असतील, इव्हन विलासराव देशमुख साहेबांचे माझे साखर कारखान्याच्या माध्यमातून खूप चांगली मदत केली. शिवराज पाटील खूप मोठा नेता. परंतु मी ज्या वेळेस भेटलो, अर्धा तास मला सोडायचे नाही. क्या बात. म्हणजे माझे मामा म्हणजे माजी मंत्री केशवराव सोनवणे, त्यांच्या तालमीत ते घडलेले. म्हणजे पहिल्यांदा तिकीट शिफारस करण्यामध्ये माझे मामा होते. त्यामुळे माझ्या मामाच्या फॅमिली आणि आमचं कुटुंबीय, बिराजदार कुटुंब सगळंच माहीत त्यांना. मग मागं भेटल्यावर मग आजोबा कशी आहेत, मग शेती कशी आहे, मग कसं आहे उत्पन्न, ह्या सगळ्या गोष्टीची ते चर्चा करायची. म्हणजे सगळ्याबरोबर निलंगेकर साहेब असतील, हे सगळ्या त्याचं. क्या बात आहे. एक वास्तववादी प्रश्न थोडासा, की वास्तववादी म्हणता येणार नाही त्याला. ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस प्रत्येकाचे डोळे पाणावलेले होते. फुटू नये, वेगळे होऊ नयेत. प्रत्येकजण प्रयत्नशील होतं. असं कुणीच नव्हतं की नाही चांगलं झालंय, फुटली चांगलं झालंय. पण आज असा जर विचार केला की 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, तर बऱ्याच जणांना त्याचं दुःख पण होतंय आणि त्याची उदाहरणं आपण पाहतोय. तुम्हाला काय वाटतं? मला प्रचंड आनंद होईल. कारण फुटल्यानंतर आम्ही एक मीटिंग घेतली. सगळीकडे मिटिंगा घेतल्या, जिल्हाभर मिटिंगा घेतल्या. जिल्ह्याचे सगळे कार्यकर्ते बोलवले, माझ्या गावात बोलवले, माझ्या तालुक्याचे बोलवले. आणि त्या मीटिंग रेकॉर्डिंग असेल तर तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये मी भाषणच केलं होतं की जर माझ्या छोटासा कार्यकर्ता असेल आणि हे पवार कुटुंबीय एकत्र ठेवता येत असेल तर नक्की सुरेश बिराजदार त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलेल. क्या बात आहे. माझ्यासारख्याला आनंद आहे साहेब. बरोबर. असं कसं असतं, कुठलंही कुटुंब हे हो पक्षात फूट पडावं, कुटुंबात. आता एक वास्तववादी प्रश्न विचारतो. खरंच राजकारणात नीतिमत्ता, तत्व राहिलेत? खूप कमी झाले. राजकारण गचाळे असं म्हणतात, ते खरे? राजकारण गचाळे नाही, काही चांगल्या गोष्टी आहेत राजकारणाच्या माध्यमातून, चांगल्या गोष्टी होऊ शकतात. गचाळ आहे म्हणून आहे मान्य आहे, परंतु त्या चांगल्या गोष्टी होतात. शानाने राजकारणात जाऊ नये असं म्हणतात आणि एका बाजूला म्हणतात तरुणांनी राजकारणात या. हे सगळ्या गोष्टी मान्य आहे, परंतु तुम्हाला जर तुमचं नाव चांगलं असेल, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, लोकांची तुम्हाला साथ असेल, तर तुम्ही लढायलाच पाहिजे. आता माझ्या बाबतीत आय एम क्रिएटर्स. मी जाणीवपूर्वक म्हणतो आय एम क्रिएटर्स. आम्ही उभा करणारी माणसं आहेत. आम्ही शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना उभा केला, आम्ही विद्यार्थ्यांसाठी स्कूल चालवतो, आम्ही उद्योगात उभा करण्यासाठी बँक काढतोय. माझं बेरोजगार कुटुंबीय किल्लारी साखर कारखाना आमच्या भागामध्ये 1972ला झाला. त्या कारखान्यामध्ये माझे चुलते आणि माझी वडील जे प्रवर्तक यादी असती ना कारखाना मंजुरीला, त्याच्यावर ह्यांच्या सह्या आहेत. माझ्या घरात किल्लारीचे 35 सभासद आहेत त्या काळात घेतले. आता घरात तेवढे मेंबर बी नाहीत. म्हणजे त्या कारखान्याच्या उभारणीमध्ये. बरं, आमचं बेरोजगार कुटुंबीय माझं आईकडलं म्हणजे माझे मामा सोनवणे, केशवराव सोनवणे त्यावेळेस सहकार मंत्री होते. त्यांनी सहकार मंत्रीच्या काळामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये तेरणा कारखान्याला त्यांनी मंजुरी दिली, किल्लारी साखर कारखान्याला त्यांनी मंजुरी दिली, डालडा फॅक्टरीला त्यांनी मंजुरी दिली. म्हणजे दोन्ही कुटुंबीय विचार केला तर वी आर क्रिएटर्स.
आम्ही उभा करणारी म्हणजे आम्ही कुठलंही बंद पाडलं नाही सर. आम्ही तेरणा चालू करायचा प्रयत्न केला, तेरणा चालू केला, तुळजाभवानी चालू केलं, भाऊसाहेब बिराजदार चालू केलं, कुठलंही युनिट बंद पाडलेलं नाही. जिल्हा बँक बुडवलं अडचणीत येत असताना त्याला ऊर्जित अवस्थेसाठी प्रचंड आयुष्याचे 5-7 वर्ष संघर्ष करतो. आजही संघर्ष करतोय, आजही जातोय, दादाकडे जातोय, फडणवीस साहेबांकडे जातोय, साहेब याला मदत करा, हे वाचवा, हे जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे, बरोबर. हे वाचलेच पाहिजे. येस, आजही संघर्ष करतोय. ते नक्कीच. कारण तुमच्यासारख्या विचारसरणीची लोक आहेत म्हणून तरी कुठंतरी राजकारणामध्ये अजूनही थोडाफार विश्वास राहिलेला आहे. पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल? आजपर्यंत तुम्ही कामं करत आलात, निस्वार्थपणे कामं करत आलात. माझी विनंती असेल की कुठेतरी ही कामं दाखवा, म्हणजे तुम्ही जे कामं करतायत ते लोकांना करण्यासाठी प्रेरणा मिळेल म्हणून ते कामं दाखवा तुम्ही करणारे. एक शेवटचा प्रश्न, काय विजन आहे समोरचं? नाही, आपल्या ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला, जे सामान्य गरीब कुटुंबियाची लोक असतात, आपल्याला एखादं मत देतं, ते खूप किमती असतं. बरोबर. त्या माणसाचा विश्वास असतो, नाही बा सुरेश बिराजदार चांगले. खोटं नाही सांगत मी. 2024ला मी जे लोकसभेसाठी फिरत होतो ना साहेब, मी कुठल्या पदावर आहे? मी जिल्हा परिषद सदस्यच आहे, जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून, त्या अडचणीच्या बँकेचा चेअरमन. अहो काहीच पद नाही, प्रचंड अडचणी, तिथं काहीच पॉवर नव्हती. कुणाला मदत करू शकत होतो का, एखाद्याला कर्ज देऊ शकत होतो का? नाही. परंतु एक सामान्य, मी सभापती सुद्धा झालो नाही जिल्हा परिषदेचं, जिल्हा परिषद सदस्य, आता पण जिल्हा परिषद 33 वर्ष झाले, अजूनही जिल्हा परिषद सदस्य म्हणून कालच्या काळात मीच होतो. परंतु लोकसभेला फिरत असताना एवढ्या मोठ्या मतदारसंघात लोकांचा विश्वास वाटला, लोकांनी प्रचंड रिस्पॉन्स दिला, आणि हा लोकांचा विश्वास आणि रिस्पॉन्स मला जो दिसला, आपण हेच आयुष्यात कमवलं. बरोबर. का असते, वर एक दिवस जायचं आहे, आलेल्या प्रत्येक माणसाला जायचं जायचंच आहे. बरोबर. पण तुम्ही काय केलं, काय लोकांचा विश्वास कमवला, ते बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे ना. येस, आणि ते आम्ही कमवल्याचं समाधान मला आहे. नक्कीच राजे. काय नाही, कुठल्या पदावर राहू न राहू, आपण सतत काम करत राहायचं, त्या लोकांना विश्वासाला पात्र राहायचं. त्यांनी जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र, त्या विश्वासाला कधी तडा जाऊ द्यायचा नाही. मला जिल्हा बँक काढायला, माझी अर्बन बँक काढायला लोकांनी विश्वास दिला. साखर कारखाना काढायला आमदार खासदारानेच आतापर्यंत पुढाकार घेतला होता. बरोबर. अहो त्या शुगर कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही फिरायचो, एवढे धोत्रेवाले मोठे मोठे चेअरमन त्या काळात, 2000 साली. आम्ही आपले छोटे छोटे बारके शर्ट पॅन्ट घातलेली, हे बघायची कस काय चेअरमन, तरी पण आम्ही करून दाखवलं का नाही. बरोबर. मग हा विश्वास मला 20 दिवसात 2 कोटी रुपये मिळाले. फक्त 20 दिवसात आम्ही अनाऊन्स केलं, ग्रेट. आम्ही साखर कारखाना काढतोय, शेअर्स लाईन लोकांनी पैसे दिले. हा विश्वास, पैसे देत असतानाच हा विश्वास असला. सगळ्यात जास्त विश्वास त्याच वेळेस त्याच समजतो की ज्यावेळेस लोक पैसे देतात, ते लोकांनी शेअर्स केले, शेअर्स घेतलं. बरोबर. विश्वास, नाहीतर आमच्या डोक्यावरले केस गेलेत, काय हे काढतंय म्हणले असते ना लोक. पण नाही, विश्वास नाही, हा माणूस प्रामाणिक आहे, हा करू शकेल. बरोबर. आणि हा विश्वास कमावला, ह्याच्यापेक्षा आयुष्यात काही लागत नाही. नक्कीच. तुम्ही विश्वास कमवलाय, त्याच्यामुळे लोक तुमच्या मागे आहेत. आज तुमच्याकडे काही नसताना तुम्ही एवढा विश्वास संपादन केलाय. नक्कीच माझी जशी अपेक्षा आहे तशीच तुमच्या मतदारसंघ असेल किंवा तुमचा जिल्हा असेल, जिल्ह्यातील लोकांची नक्कीच ही इच्छा असेल की कुठेतरी आमदार खासदार म्हणून तुम्हाला पाहावं, आणि आणखीन लोकांच्या ज्या काही तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, अशी माझी इच्छा आहे आणि त्यांची देखील इच्छा असेल. कारण एकंदरीत आज मला वाटतं आपण 1 तासापेक्षा जास्त गप्पा मारतोय, आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडून कळल्या त्या गोष्टीतून तर मला तरी वाटतं नक्की की भविष्य तुमचं खासदारकी किंवा आमदारकीकडे जाणं गरजेचं आहे, नेत्यांनी तुमच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा एकदा अशीच म्हण तिचे रूढ पडेल की चांगल्या माणसाचं की राजकारण नाही. नक्कीच दाजी, आज आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार, आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दलही आभार. आपल्याला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपलं खूप आभारी आहे. थँक्यू.